हा तर योग चित्तवृत्ती निरोधासाठी उपाय सांगितला गेला होता 12व्या सूत्रामध्ये. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. अभ्यास आणि वैराग्याद्वारे त्या वृत्तींचा निरोध होतो, निरोध करता येतो. त्यानंतर मग अभ्यास काय आहे हे सांगितलं. तत्र स्थितो यत्नो अभ्यास. त्यानंतर अभ्यास कसा केला पाहिजे, किती काळ लागेल. चतुर्दीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी ही क्रमाने. मग वैराग्य सांगायला पाहिजे. मग वैराग्य सांगितलं. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. वैराग्याची ही परिभाषा केली, ते आपण पाहिलं. त्यानंतर वैराग्याच्या विषयानंतर कोणतं वैराग्य होतं हे 14व्या श्लोकामध्ये परवैराग्य होतं. कोणतं वैराग्य होतं हे 15व्या श्लोकात सूत्रातलं अपरवैराग्य. अपरवैराग्य होतं. मग 16व्या मध्ये काय सांगितलं, परवैराग्य सांगितलं. आणि अपरवैराग्य संप्रज्ञातला कारण आहे आणि परवैराग्य हे संप्रज्ञात समाधीला कारण आहे. तत्परम पुरुष ख्यातैर गुणवैतृष्ण्यम हे सांगितलं. त्यानंतर मग संप्रज्ञातचे प्रकार सांगितले समाधीचे. वितर्क विचार आनंद अस्मिता रूपानुगमात संप्रज्ञात. त्यानंतर मग विराम प्रत्याभ्यास पूर्व संस्कार शेषो अन्यः. अन्यः हे सांगितलं. अन्य कसं होतं, अन्य म्हणजे असंप्रज्ञात असं सांगितलं. त्यानंतर ती असंप्रज्ञात समाधी दोन प्रकारे सांगितली. कोणती, भवप्रत्यय आणि प्रकृतिलीन. बरोबर आहे. भवप्रत्ययो विदेह प्रकृतिर्लयानाम. त्यात भवप्रत्यय समाधी दोन योगी सांगितले. बरोबर आहे. आणि प्रकृतिलीन म्हणजे हे ते कशी असेल प्रकृतिलीन, तर 20व्या सूत्रात सांगितलं. श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञा पूर्वकम इतरेशाम. त्यापुढे गेल्यानंतर प्राप्तीची साधनं सांगितली. मग तीव्रतेने कुणाला प्राप्त होईल, तर त्यासाठी 21वं सूत्र सांगितलं. तीव्र संवेगानामासन्नः. त्यांचा तीव्र संवेग असेल त्यांना तीव्रतेने प्राप्त होईल. मग तीव्रतेचे प्रकार केले. मग तीव्रतेचे प्रकार कसे असतात, मृदू मध्य अधिमात्रत्वात ततो अपि विशेषः. याचा आपण विस्तार पाहिला होता. बरोबर आहे. आपण इथपर्यंत आलो होतो. आता विषय नवीन काय सुरू होत होता, मग आणखी तीव्र संवेग इत्यादीनेच तत्काळ समाधी लागते, किंवा त्याच्या सिद्धीसाठी आणखी काही एखादी उपाय आहे का. कशासाठी, अभ्यास वैराग्य सोडायचं नाहीये, तीव्रतेसाठी, लवकर प्राप्तीसाठी, फास्ट उपाय होण्यासाठी, इलाज होण्यासाठी काय करावं लागेल बाबा. बरोबर, एक औषध दिलं जातं, औषधाबरोबर आपण पथ्य सांगतो. तशा प्रकारे मग की काय करता येईल, तर त्यानंतर मग 23वं सूत्र आता सुरू होत आहे. नवीन विषय आहे तो. ठीक आहे. तर कोणता एक आणखी विषय, मग काय उपाय आहे तीव्रतेसाठी, तर ईश्वर प्रणिधान हा विषय नवीन सुरू करतात. ईश्वर प्रणिधानात वा, इथे वा तीव्र संवेगा नामासन्ना वा म्हणजे अथवा किंवा, हे असंच बोललो होतो बहुतेक मी. बरोबर आहे. अथवा किंवा किंवा आणखी काय, और दुसरं काही आहे का तीव्रतेसाठी, तर आहे ना. मग अथवा हे आहे काय, ईश्वर प्रणिधानात. वा अगोदर घ्या म्हणजे अथवा ईश्वर प्रणिधानात असं सांगितलं. एवढ्यावरती मग व्यासभाष्य थांबेल का, नाही. व्यासांना वेगळं सांगावंच लागेल. व्यासजी कसं सांगतात मग आता, प्रणिधानात भक्ती विशेषात वर्जितः. प्रणिधानात भक्ती विशेषात वर्जित. ईश्वरस्तम अनुगृह्यात्य अभिध्यान मात्रेन तदभिध्यान मात्रादपि योगिन आसन्नतमः समाधिलाभः समाधी फलम च भवतीति. काय होतं, ईश्वर प्रणिधानाने सुद्धा योगी समाधीचा लाभ करू शकतो तीव्रतेने. म्हणजे हा ईश्वर सुद्धा समाधी लाभासाठी पोषक आहे, सहाय्यक आहे. अतिशय प्रेमाने ईश्वरोपासना शरीर इत्यादी सर्व पदार्थ ईश्वरांचे मानून त्याच्या आज्ञेनुसार त्याचा प्रयोग करणे व संपूर्ण कर्मांना ईश्वर समर्पित करणे,
व त्यांचे कोणतेही लौकिक फळ न इच्छिणे अशा ईश्वर प्रणिधानाने जास्त लवकर समाधी प्राप्ती व समाधीचे फळ प्राप्त होत, असं सूत्राचा अर्थ केलेला आहे या पुस्तकामध्ये. आता व्यास भाष्याचा अर्थ आपण वाचून घेऊया. ईश्वर प्रणिधानाने समाधी व समाधीचे फळ अत्यंत लवकर प्राप्त होते ही गोष्ट या सूत्रात सांगितलेली आहे. ईश्वर प्रणिधान काय आहे व ईश्वर प्रणिधानाची सिद्धी कशी होते याचे परिज्ञान योगाभ्यासकाने अवश्य करून घेतले पाहिजे. योग दर्शनात समाधी प्राप्तीच्या साधनांमध्ये अनेक वेळा ईश्वर प्रणिधानाचा उल्लेख केलेला आहे. याचे कारण असे की हे योगाचे विशेष साधन आहे. हे योगाचे ईश्वर प्रणिधान हे विशेष साधन आहे. सांख्यात नव्हतं असं काही. ईश्वर प्रणिधानाची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रथम शब्द प्रमाण व अनुमान प्रमाणाने ईश्वराचे वास्तविक स्वरूप चांगल्या प्रकारे जाणले पाहिजे. कारण याशिवाय ईश्वर प्रणिधान सिद्ध होऊ शकत नाही. त्याचे स्वरूप ज्ञात झाल्यावर त्याचे मुख्य नावही जाणले पाहिजे. ईश्वर वाच्य आहे व त्याचा प्रकाश कथन व वर्णन करणारा शब्द वाचक आहे. या वाच्य पदार्थ ईश्वर वाचक नाव ओमचा परस्पर वाच्य संबंध आहे असे समजले पाहिजे. उदाहरण जसे भाष्यकारांनी मी खालचं वाचलं वाटतं, भाष्याचा अर्थ न वाचता त्यांचं योग प्रकाश नावाचं भाष्य वाचतं. प्रणिधान अर्थात विशेष भक्तीने अनुकूल करून घेतलेला ईश्वर संकल्पानेच त्या योग्याला अनुग्रहित करतो, योग्याला सहाय्य करतो. ईश्वराने संकल्पाद्वारे दिलेल्या व त्या सहाय्याने ही योग्याला अतिलवकर समाधीची प्राप्ती व समाधीचे फळ लवकर मिळते. ठीक आहे, आपण फक्त व्यास भाष्याचाच अर्थ वाचणार आहोत मराठीमध्ये. त्यांचं जे योग प्रकाश नावाचं जे अर्थ केलेला आहे तो आपण काही वाचत नाही आहोत, तर त्यामुळं चुकून वाचलो होतो मी. तर काय सांगितलेलं आहे, प्रणिधान अर्थात काय, प्रणिधान ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्तीने अनुकूल करून घेतलेला. जर ईश्वराला जर भक्तीद्वारे अनुकूल करून घेतलं तर काय करतो ईश्वर, तर ईश्वर संकल्पानेच त्या योग्याला अनुग्रहित करतो. काय करतो, अनुग्रहित करतो म्हणजे योग्याला सहाय्य करतो. मग सहाय्य करतो त्याद्वारे काय होतं मग, तर या ईश्वराच्या संकल्पाद्वारेच योग्याला अतिलवकर समाधीची प्राप्ती व समाधीचं फळ प्राप्त होते असं सांगितलं. आता इथून काय कळालं फक्त आपल्याला, या सूत्राद्वारे एवढाच अर्थ घ्यायचा काय, ईश्वर प्रणिधानाने सुद्धा वा म्हणले ना अथवा सुद्धा समाधी लवकर प्राप्त होऊ शकते. कस काय प्राप्त होऊ शकते लवकर, तर म्हणतात की ईश्वर काय करतो, प्रणिधानानंतर अनुग्रहित करतो. साधकाला काय करतो ईश्वर, अनुग्रह म्हणजे वरद हस्त म्हणल्यासारखं, बरोबर आहे. वरद हस्त कृपा करतो, अनुग्रह म्हणजे आणखी काय करतो, कृपा करतो. आणि त्या कृपेमुळे योग्याला लवकरात लवकर समाधीची प्राप्ती होते आणि समाधीचं फलही प्राप्त होतं. म्हणजे ईश्वर इथे आला. मग आता प्रश्न येतो, इथपर्यंत याच्या अगोदरच्या सूत्रापर्यंत ईश्वर होता का, नव्हता. अगोदर सांख्य दर्शनात ईश्वर होता का, नव्हता. मग आता तुम्ही एक नवीन साधना सांगितली बाबा, ईश्वर प्रणिधानाने सुद्धा समाधी लाभ होतो. मग आता हो ईश्वर काय आहे त्याचं प्रणिधान करायचं आहे. आता आपल्याला इथपर्यंत काय कळाले, पुढचं नाही आपल्याला माहिती घ्यायचं असं समजून. आपल्याला काहीच माहिती नाही, ठोसर सर, कुडके सर, संध्याताई, सौदत्ती सर. कारण योग दर्शन आपण क्रमाने वाचत आहोत. म्हणजे आतापर्यंत आलेला आहे काय विषय इथे माहित आहे, तो विषय सोडा एक्स्ट्रा. इथपर्यंत माहिती नाही आपल्याला, इथे नव्याने आला तो विषय. काय आला, ईश्वर प्रणिधानाने सुद्धा समाधी लाभ शीघ्र होतो. मग आता प्रश्न येतो, तो हा ईश्वर कोण आहे. मग आता प्रश्न काय पडतो, अथ अवतरणिका पाहता पुढील श्लोकाची सूत्राची, अथ प्रधान पुरुषा व्यतिरिक्त कोयम ईश्वरो नामेती. आता प्रधान आणि पुरुष हे माहित होते आम्हाला बाबा. प्रधान म्हणजे काय, प्रकृती, आणि पुरुष म्हणजे पुरुष माहिती आपल्याला. हे प्रधान आणि पुरुष दोनच तत्व माहिती होते आम्हाला अनादी. आणि बाकीचे कसले तत्व होते, विकारी, बरोबर आहे ना. बाकीचे तत्व आहेत पासी सर, पण विकारी तत्व आहेत. मग आता हे नवीन कोणाला आणलं आता मध्ये, पार्ट नवीन, एक ताकपूर्व, काल परवाच्याच तासामध्ये म्हणलं होतं मी, एक ताकपूर्व मध्येच कोणतं तरी एक पार्ट आणते नवीन. मग आता नवीन पार्ट आणला, आता हे कोण आहे सांगावं लागेल का नाही. मग आता हे ईश्वर प्रणिधानाने सुद्धा असं होतं. आता हे ईश्वर प्रणिधान नावाचं मध्येच आलेलं पार्ट आतापर्यंत नव्हतं सुरुवातीपासून,
आम्हाला दोनच तत्व माहिती होते, एक तर पुरुष आणि एक प्रकृती. आता हे ईश्वर आणलेलं आहे आणि या ईश्वर प्रणिधानाने समाधी लाभ जर लवकर सिद्ध होतो म्हणल्यानंतर आम्हाला आवश्यक आहे की हा ईश्वर कोण आहे जाणावं लागेल. हा ईश्वर कोण आहे जाणावं लागेल. हा ईश्वर कसा आहे हे जाणावं लागेल. आपण तत्वज्ञानामध्ये पाहिलेलं आहे. योग दर्शनातील म्हणजे मूलभूत तत्वे भारतीय दर्शनाची, यामध्ये योग दर्शन सुद्धा होतं. तिथे आपण डीप मध्ये पाहिलंय. परंतु परत आता सूत्र म्हणून अभ्यासाचं आहे आपल्याला. आता सूत्र आणि त्याचं भाष्य म्हणून अभ्यासायचं आहे. तर मग हा ईश्वर कोण आहे असा प्रश्न पडतो. त्याचं वर्णन कसं आहे, तो कसा आहे, काय आहे, हे वैशिष्ट्य त्याची सांगायची आहेत. यासाठी 24व्या सूत्रात पतंजली काय सांगतात आता, क्लेश कर्म विपाकाशैर अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. तर ईश्वर असा आहे क्लेश कर्म विपाक आशय यापासून अपरामृष्ट, अपराम यापासून वेगळा आहे. मग कोण असेल, कैवल्य प्राप्ती योगी असतात. बरोबर आहे, बरोबर आहे. मग कैवल्य प्राप्ती योगी जे झालेले आहेत, आपण पाहिले ना, विधेय योगी, उपाय प्रत्यय योगी पाहिलेले आहेत, प्रकृतीलीन योगी. मग हे आहेत का ईश्वर म्हणजे. अर्ध सूत्र वाचले आपण, अर्ध वाचले काय, क्लेश कर्म विपाक आशयर अपरामृष्ट. मग योगी हे क्लेशापासून मुक्त झालेले असतात का, हो. कर्मापासून झालेले असतात का, हो. विपाकापासून असतात का, हो. मग हे ज्यांना कैवल्य प्राप्त झालेले योगी आहेत ते तर ईश्वर नाहीत की मग. तर नाही, ते योगी असू शकत नाहीत. कारण का, पुरुष नाही आहेत ते. पुरुष विशेष ईश्वर, असा पुरुष विशेष असणार तत्व म्हणजे ईश्वर आहे. अच्छा, म्हणजे काहीतरी वेगळंच आहे बाबा. मग एवढ्यात पण काही कळालेलं नाही. पुरुष विशेष म्हणण्यात पण काही कळालेलं नाही. क्लेश कर्म विपाकामध्येही कळालेलं नाही. म्हणजे फारसं कळालेलं नाही. कळालेलं आहे, अंदाज आलेला आहे, परंतु फारसं कळालेलं नाही. म्हणून भाष्यकारांनी, व्यासजींनी मात्र आता याचा विस्तार केला या सूत्राचा. तर तो विस्तार अगोदर सूत्र भाष्य वाचून संस्कृत मध्ये खूप मोठं आहे. थोडासा बरं का, संयम ठेवा. काय सांगायला की असं वाटून घेऊ नका. वाचनानंतर आपण समजून घेणार आहोत. फक्त वाचायचे म्हणून वाचायचंच आहे, कारण तुम्हाला पण वाचता यावं यासाठी. नाहीतर संस्कृत भाष्य न वाचता नुसता अर्थ जरी आपण वाचून घेतला आणि त्यावर चर्चा केली तरीही आपल्याला अर्थ समजतो, संकल्पना समजून येईल. परंतु भाष्य वाचून घ्यावं एवढी काही आपल्याला गडबड नाही, यासाठी वाचणार आहे. थोडस जास्ती आहे, ठीक आहे. तर बोट ठेवायचंय बरी. आता भाष्यावरती संस्कृतच्या बोट ठेवायचं आहे. अविद्यादय क्लेशाः, अविद्या आदि क्लेशाः कुशला अकुशलानि कर्माणि तत्फलम विपाकः तद अनुगुणा वासना आशयः. किती स्पष्टता आणली बघा. अविद्यादय क्लेशाः पतंजलीने सांगितलं नव्हतं. जर कोणी अर्थ करतात ते व्यास भाष्यानुसारच करतात. जर आपल्याला कुठं क्लेश कर्म विपाकाचा आशय, जर याचा अर्थ स्पष्ट केलेला असेल, आपण पुस्तकामध्ये वाचतो, परंतु ते भाष्यकारांनुसारच केलेलं आहे. लोकांनी ज्यांनी केलेलं आहे, लेखकांनी, ते भाष्यानुसारच केलेलं आहे. कारण पतंजलीच्या सूत्रामधून तर अर्थ असा स्पष्ट होत नाही, कुठेच एवढा विस्तार होत नाही. तर ठीक आहे, मग काय सांगितलं, अविद्या आदय क्लेशाः कुशला अकुशलानी कर्माणी. कर्म काय आहेत, कुशल आणि अकुशल हे कर्म आहेत. परत तत्फलम, त्या कर्माचं फलाला काय म्हणायचं, विपाकः. आणि त्या विपाकानुसार त्याच्या फलभोगाने तद गुणांना तद अनुगुणा तद अनुगुणा वासना आशय, त्याच्यापासून जे फल भोगत असताना जे चित्तावरती संस्कार झालेले असतात त्याला काय म्हणायचं, वासना. बरोबर, चित्तामध्ये वासना असतात, चित्त संस्कार असतात. आणि मागील सूत्रात कुठं तर पाहिले आपण, संस्कारापासून चित्त वृत्ती निर्माण होतात, वृत्तीपासून कर्म घडतं, वगैरे 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 क्रम पाहिलाय आपण. वासना, संस्कार, कर्म, संस्कार, वृत्ती आणि संस्कार, वृत्ती संस्कार, असं आलटून पलटून येत असं सांगितलं होतं. ठीक आहे, पुढे ते च मनसी वर्तमानाः पुरुषे व्यपदिश्यन्ते सहि तत्फलस्य भोक्तेति यथा जयः पराजयो वायुध्रुषु वर्तमानः स्वामिनी व्यपदिश्यते यो ह्यनेन भोगेनापमृष्टाः यो ह्य अनेन भोगेना अपरामृष्टाः स पुरुष विशेष ईश्वरः
एवढ्याचा अर्थ पाहूयात आपण. अविद्या इत्यादी 5 क्लेश आहेत, माहिती आहेत आपल्याला. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. विस्तार करण्याची गरज नाही. अविद्येच्या प्रकरणामध्ये तत्वज्ञानातही झालेला आहे, आणि सूत्रामध्ये तर ज्यांनी सूत्र वाचले ते कुठे हे प्राप्त होतच, त्यामुळे एवढं काही विशेष नाही. काय सांगितलं मग? अविद्या आदी 5 क्लेश आहेत, भाष्यकारांनी सांगितलं. आणि कर्म काय आहेत? कुशल आणि अकुशल. कुशल म्हणजे पुण्य आणि पाप. कुशल म्हणजे काय असेल? पुण्यकर्म असेल. अकुशल म्हणजे पापकर्म असेल. पुण्य आणि पाप हे कर्म आहेत, आणि त्या फलापासून काय रोजगार मिळतो, काय म्हणतात, पगार मिळतो, त्याला म्हणायचं विपाक. त्याचा फल काय शाबासकी मिळते का दंड मिळतो, ते कर्मानुसार. तर मग ते काय, त्याला म्हणायचं विपाक. आणि त्या विपाकाचा म्हणजे फळाच्या भोगानुसार, त्या फलाच्या भोगानुसार शिक्षक आहेत ते. तुम्हाला शिक्षकी पेशा काय मिळाला? कर्माचं फळ मिळालं. तुम्ही पास झालात, परीक्षा काहीतरी झालात, नोकरी लागली, शिक्षक झाले, आणि त्या शिक्षकी पेशामुळे काय झाले? तुमच्यावरती संस्कार झाले. खडू, फळा, विद्यार्थी, हे झाले संस्कार, बरोबर आहे. कर्मफलाने झाले डॉक्टर. मग त्यांना तेच सवय लागली, ते संस्कार म्हणायचे, बरोबर आहे. क्लेशांपासून पाप पुण्यादी कर्म, कर्माचा विपाक, आणि विपाकाचं जे फल आहे, फल जे आपण भोगतो, त्या भोगाने संस्कार तयार झालेला आहे आपल्यावर. अलग लक्षात. म्हणजे भोगाच्या जे फल भोगतो आपण, ते भोगत असताना नुसतं आपण फल साधत नाहीये, संस्कार पण निर्माण होतात चित्तावरती. संस्कार निर्माण होतात का नाही? खूप जण नाही आम्हाला सवय पडली अशी असं म्हणतात. म्हणजे काय आहे? फला नुसतं फल संपत नाही, संस्कार निर्माण करतं. म्हणजे त्याला म्हणलेलं आहे संस्कार. याला नाव आशय. मनातील ते पुरुषात असतात असे म्हटले जाते. क्लेश बर का. हे यासाठी म्हटले जाते की पुरुष त्या फलाचा भोगता आहे. पुरुष काय या फलाचा भोगता आहे. जसे योद्ध्याचा जय अथवा पराजय झाल्यास तो राजाचाच मानला जातो. जो या भोगांनी रहित आहे तो पुरुष विशेष ईश्वर आहे. कळालं विषय? पुरुष कुणाला म्हटलेला आहे? पुरुष विशेषाला म्हटलेलं नाही. हा भोगता पुरुष आहे. क्लेश, कर्म, विपाक, आशय हे जे आहेत यांच्याशी संगत असणारा कोण असेल तर तो पुरुष आहे. पुरुष तत्व माहिती आपल्याला, जे प्रत्येकामध्ये विद्यमान आहे, त्या तत्वाला नाव आहे पुरुष. तो भोगता आहे. आणि तो खरंच भोगता आहे का? नाही. यासाठी काय म्हटलेलं आहे? राजाचा पराजय झाला म्हणजे काय? सैन्याचा पराजय झाला म्हणजे राजाचा पराजय झाला म्हणतो. परंतु पुरुष हा भोगता जरी नसला तरी त्याला भोगता म्हणावं लागतं, कारण तो राजा आहे. या पुरीमध्ये निवास करणारा पुरुष आहे. या अर्थाने पुरुषाला भोगता मानलंय. आलं लक्षात? हे युक्ती सांगितली, ते पुरुषाला भोगता मानलेलं आहे. तर मग आता काय सांगायचंय? मग प्रकरण चालू ईश्वराचं, आणि इथे काय सांगायला लागले व्यासजी? पुरुष का सांगायला लागले? तर पुरुष हा असा भोगता आहे या क्लेश, कर्म, विपाक, आशयाचा. परंतु हा ईश्वर यो अनेन भोगेना परामृष्टा स पुरुष विशेष ईश्वर. असा जो पुरुष विशेष पुरुष आहे, म्हणजे पुरुषापेक्षा वेगळा पुरुष आहे सांगायचंय. पुरुष का बरं म्हणायचं त्याला? चेतन आहे म्हणून. परंतु या पुरुषासारखा चेतन आहे का क्लेश कर्म भोगणारा? नाही. म्हणून त्याला म्हणायचं पुरुष विशेष असा ईश्वर आहे. हे पहिला पॅरेग्राफ झाला. आता दुसरा भाष्याचा पाहूयात. कैवल्यम प्राप्तास्तर्हि सन्ति च बहवः केवलिनाः तेहि त्रीणि बन्धनानि छित्त्वा कैवल्यम प्राप्ताः ईश्वरस्य च तत्संबंधो न भूतो न भावी यथा मुक्तस्य पूर्वाबन्धकोटिः प्रज्ञायते नैवम् ईश्वरस्य यथा वा प्रकृतिलीनस्योत्तरा बन्धकोटिः संभाव्यते नैवम् ईश्वरस्य स तु सदैव मुक्तः सदैवेश्वरः इति. आधी जर अर्थ वाचला असता तर संस्कृत भाष्य सहज कळाल्यासारखं वाटलं असतं. बरोबर आहे. अगोदर अर्थ वाचल्यास वाटलं असतं ठीक आहे, पण अगोदर मी वाचलंय म्हणून मी असं सांगतोय, हातवारे करून मी बोलतोय, कारण अगोदर वाचलेले शिकवलेलं आहे म्हणून. तर असं झालं असतं. आता काय सांगतात? प्रश्न आता आला की असं पुरुष विशेष म्हणल्यानंतर पुरुषासारखाच एक की विशेष पुरुष म्हणजे कोणता? कैवल्य प्राप्त झालेले योगी, विधेय योगी, प्रकृती लीन योगी, असे योगीच असतात काय? काय पुरुष विशेष मग कैवल्य प्राप्त झालेले?
तर व्यासजी सांगतात नाही. कसं असतं, कैवल्य प्राप्त केलेले अनेक केवली असतात, कैवल्यम प्रास्तात तरीही संतीच भव हा अनेक आहेत. त्यांनी आध्यात्मिक, आधिदैविक व आदिभौतिक या 3 बंधनांना दूर करून कैवल्य प्राप्त केलेले आहे. बरं का, योगी अनेक आहेत आणि या योग्यांनी काय केलेलं आहे, कैवल्य प्राप्त केलेलं आहे. ईश्वराचा या बंधनाशी संबंध कधीच नव्हता व पुढे नाही. ईश्वरस्य च तत्संबंधो न भूतो न भविष्यती, म्हणजे न भावी. म्हणजे हे कैवल्य प्राप्त जे योगी आहेत कधीतरी क्लेश कर्माच्या अधीन होते का? होते, बरोबर आहे. आणि पुन्हा मुक्त झालेले आहेत, मुक्त झालेत, ते कैवल्य प्राप्त झालेलं आहे, परंतु झालेलं आहे. आणि ईश्वर कसा आहे, कधीच बंधनात नव्हता आणि पुढे बंधनात पडणार नाही. म्हणजे ईश्वरस्य च तत्संबंधो, असा जो पुरुषाचा संबंध या भोगाशी, असा संबंध कधीच आलेला नाही. न भूतो न भावी, असा ईश्वर आहे. पुढे आणखी काय सांगतात, ईश्वराला या बंधनाशी कधी संबंध आला नव्हता किंवा पुढे नसेल. ज्या प्रकारे मुक्त पुरुषाला मुक्तीपूर्वी बंधन असते, मुक्त पुरुषाला मुक्तीपूर्वी बंधन असते, तसे ईश्वराला कधी बंधन नसते. म्हणजे अगोदर बंधनात होता, आता मुक्त झाला असं नाही. जसे प्रकृतीलीन योग्याची समाधी भंग झाल्यावर बंधन असते, तसे ईश्वराला बंधन नसते. तो सदैव मुक्त असतो व सदैव ईश्वर असतो. बरं का, पुरुष हा सतत केवली आणि सदैव बंधिस्त नसतो. पुरुष ख्याती प्राप्त झाली की तो मुक्त होतो, आणि नसते त्यावेळेस तो काय असतो, बंधनात असतो. म्हणजे ईश्वरात आणि पुरुषात भेद करून दिला. ईश्वरात आणि पुरुषामध्ये कुठे सर गेले का? आहेत आहेत, कॅमेरा बंद करून आहेत. हा ठीक आहे, असं आयला पाहिजे तुम्ही. तर ईश्वर कधीच बंधनात नव्हता हे सांगितलं. आता पुढे आपण बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, असं आहे, लक्षात आहे माझ्या, तुम्ही ध्यानात ठेवतोय ना. योजनातही नाहीत आल्या बहुतेक आज, त्या पण बोलतात. हा, योजनातही नाही आहेत. ठीक आहे, पुढे काय सांगतात, संस्कृत वाचूयात आता. योऽसौ प्रकृष्ट सत्त्वोपादान ईश्वरस्य शाश्वतिक उत्कर्षः स किं स निमित्त आहोस्विन् निर्मित इति तस्य शास्त्रं निमित्तं शास्त्रं पुनः किन्निमित्तं प्रकृष्ट सत्व निमित्तं. सूत्रात ज्या उत्कृष्ट गुणकर स्वभावाच्या ईश्वराचा स्वीकार केलेला आहे, तो शाश्वतिक उत्कर्ष प्रामाणिक आहे अथवा अप्रामाणिक आहे, प्रश्न उपस्थित करतात. भाष्यकार काय करतात, त्या ईश्वराविषयी आता प्रश्न उपस्थित करतात. त्यासाठी शास्त्र प्रमाण आहे. शास्त्रात कोणते प्रमाण आहे? आता ईश्वराला विषयी प्रमाण विचारत आहेत, म्हणजे प्रूफ. ईश्वराचं काय विचारत आहे? प्रूफ. शंका घेऊन प्रूफ घ्यायचा आहे तो. कोणते प्रमाण आहे? त्यात उत्कृष्ट गुण कर्म स्वभाव असणारा ईश्वर आहे, हे प्रमाण आहे. उत्कृष्ट गुण कर्म आणि स्वभाव असणारा ईश्वर आहे, हे शब्द प्रामाण्य आहे. आणखी पुढे सांगतील, शेवटचा पॅरेग्राफ वाचून एक लगट अर्थ वाचूयात पुन्हा. हे जे प्रश्न विचारलेत, आता याचं उत्तर मिळेल पुढे. एतयोः शास्त्रोत्कर्षयोरीश्वर सत्त्वे वर्तमानयोरनादिः संबंधः एतस्मादेतद्भवति तदेश्वरः सदैव मुक्त इति तच्च तस्यैश्वर्यं साम्यातिशय विनिर्मुक्तम् न तावदैत् ऐश्वर्यान्तरेण तदतिशय्यते यदेवातिशयी स्यात् तदेव तस्यात् तस्माद्यत्र काष्ठा प्राप्तिरैश्वर्यस्य ईश्वरः न च तत्समानैश्वर्यम् अस्ति तस्मात् द्वयोस्तुल्ययोरेकेस्मिन् युगपत्कामितेऽर्थे नवमितदस्तु नवमिदमस्तु पुराणमिदं विश्वेकस्य सिद्धावितरस्य प्रकाम्य विघातानुदूनत्वं प्रसक्तं द्वयोस्य तुल्ययोर्युगपत् कामितार्थ प्राप्तिर्नास्ति अर्थस्य विरुद्धत्वात् तस्माद्यस्य साम्यात् एवेश्वरः स च पुरुष विशेष
इति. आता याचा अर्थ पाहूयात आपण. ईश्वरात विद्यमान असलेले उत्कृष्ट गुण, कर्म, स्वभाव व शास्त्र या दोन्हीचा अनादि संबंध आहे. बरं का? ही कसा संबंध आहे? ईश्वरात उत्कृष्ट असलेले गुण, कसले गुण आहेत? अपरामृष्ट असणारा तो. ईश्वरात असलेले गुण, ईश्वरात असलेले गुण अनादि संबंध आहे त्यांचा. म्हणजे गुण, कर्म आणि स्वभाव व शास्त्र या दोन्हीचा अनादि संबंध आहे ईश्वराशी. आणि यावरून हे सिद्ध होते की तो ईश्वर नेहमीच ईश्वर आहे. तो ईश्वर कधी ईश्वर होता असा नाही, तो सदैव ईश्वर आहे. कशामुळे संबंध कळतो? तर गुण, कर्म, स्वभाव व शास्त्र म्हणजे शास्त्रानुसार, म्हणजे शब्द प्रमाणानुसार हे सिद्ध होते. यावरून हे सिद्ध होते की तो ईश्वर नेहमीच ईश्वर आहे, नेहमीच मुक्त आहे व त्याचे ऐश्वर्य. आता त्याचे ऐश्वर्य, ऐश्वर्य म्हणजे काय आहे? त्याचं ऐश्वर्य यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे षडगुण ऐश्वर्य संपन्न जो ईश्वर आहे. मग त्या ऐश्वर्यामध्ये समानता व अधिकता रहित आहे. बरं का? म्हणून अनुमान प्रमाण याचा समावेश होत नाही. ईश्वर अनुमान प्रमाणाने का कळत नाही? दुधगावकर सर नाहीयेत, संवदन प्रमाण शकत नाही म्हणतात. कारण अनुमान करण्यासाठी दुसरी वस्तू तशी असावी लागते. बरोबर आहे? कधी तर कुठं जाळ लागला पाहिजे, धूर निघाला पाहिजे, त्यानंतर आपण दुसरीकडे म्हणतो हो असं आहे. बरोबर आहे? असं आहे ना, आपण असं लागू करू शकतो संबंध. रस्ता ओला झालेला आहे म्हणून पाऊस पडलाय म्हणू शकतो आपण. बरोबर आहे? मग असा ईश्वर आहे का कोणता दुसरा? ईश्वर एकच आहे. म्हणून तो शास्त्राद्वारे जाणावा लागतो, शब्द प्रामाण्याद्वारे एकमेव आहे. हे इथे उदाहरण देतात. म्हणजे प्रमाण विचारत असताना प्रश्न उपस्थित करून उत्तरही देत आहेत. आता म्हणजे ईश्वर नेहमीच मुक्त आहे व त्याचे, आणि मग असंही नाही की तो कधी बंधनात पडला होता, अज्ञानात आला होता, कर्म भोगत होता आणि पुन्हा मुक्त झाला, असं काहीच नाही. तो अनादि सिद्ध असल्या कारणाने तो कसला म्हणाव, शास्त्राद्वारेच समजून घ्यावा लागतो. आणि दुसऱ्या कुणाचे ऐश्वर्य त्याच्या ऐश्वर्याचे उल्लंघन करून जाऊ शकत नाही. म्हणजे आता उल्लंघन, ज्ञान म्हणूयात, ज्ञान मग खूप लय मोठा ज्ञानी आहे, ज्ञानी ईश्वरापेक्षा ज्ञानी आहे का? नाही. काय ऐश्वर्य बाबा, टाटा, आणखी काय अंबानी, आणखी काही नाव घ्या, लय 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 सोन्याचे ताट आहेत, सोन्याचेच वाटे आहेत, सोन्याचा चमचा आहे, असा 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 आहे बाबा, वाटेने जायला रस्ता पण सोन्याचाच आहे. आपण सांगू ऐश्वर्य, सांगू भौतिक ऐश्वर्य. अरे पण तो देणार आहे पृथ्वी क्षणात. क्षणात काय करू शकतो? तो पृथ्वी नष्ट करू शकतो, निर्माणही करू शकतो. करशील तरी नो हे काही, राहीचा डोंगर पर्वत राहील. ऐश्वर्याशी तुलना म्हणजे कशाशी तुलना करा? त्याच्या ज्ञानाशी करा, वैराग्याशी करा, आणखी कशाशी करा, तर त्या तुलनेला कोणीच पात्र होऊ शकत नाही. म्हणजे ऐश्वर्याशी सुद्धा दुसरा कोणी नाही, तो एकमेव आहे. ऐश्वर्यासाठी सुद्धा तो एकमेवच आहे, म्हणून त्याचं उल्लंघन कोणी करून जाऊ शकत नाही. म्हणून जे ऐश्वर्य अतिशय असेल ते ईश्वराचेच असेल. अतिशय पुढे येणार आहे, तत्र निरतिशयम, पुढे सांगितलं जातं. म्हणजे अतिशय आहे. अहो अतिशय खोटारडा आहे. आपण काय म्हणतो, अति, बरोबर आहे, अति असं आहे बघा. अति म्हणण्यामध्ये काय असतं? सांगण्यास तात्पर्य असतं की खूप आहे. मग किती काय सांगतो का? प्रमाण नाही असं. तसं याच्या ज्ञानामध्ये, याच्या ऐश्वर्यामध्ये असा कसा आहे तो? अतिशय आहे. म्हणजे अतिशय शब्दामध्ये समजून घ्या की त्याच्या तुलनेला कोणीच नाही, असं ऐश्वर्य संपन्न आहे. म्हणजे तोच ईश्वर असेल. त्याच्यासाठी ज्याच्यात ऐश्वर्याची पराकाष्ठा असेल तो ईश्वर होय. पराकाष्ठा, आणखी शब्द काय वापरलाय इथं? काष्ठा प्राप्ती म्हटलेलं आहे. भाष्यामध्ये काय म्हटलेलं आहे? तस्माद यत्र काष्ठा प्राप्तीर. बरोबर आहे, काष्ठा प्राप्ती म्हणजे पराकाष्ठा आहे. आपण म्हणतो प्रयत्नाची पराकाष्ठा, खूप केलो बिचाऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा. बरोबर आहे, म्हणजे प्रयत्नाचं किती, अतिशय प्रयत्न केले. तसा याच्या तुलनेत कशाचीही तुलना होऊ शकत नाही. म्हणजे तो काय आहे? पराकाष्ठा आहे. कशाची? ऐश्वर्याची पराकाष्ठा आहे. म्हणजे काय? त्याच्यासारखे ऐश्वर्य दुसऱ्या कुणाचेच नाही. याचे कारण काय?
आता परत भाष्यकारांना प्रश्न विचारायचा आहे आणि परत उत्तर द्यायचं. याचे कारण काय, का बरं नाही बाबा दुसरा? मग उत्तर देतात, समान दर्जाच्या दोन ऐश्वर्यवानांना इच्छित असलेल्या एका पदार्थाच्या विषयात एकाच वेळी हे नवीन हे पुरातन असा विरुद्ध संकल्प उद्भवल्यास, एकाची संकल्प सिद्धी झाल्यास दुसऱ्याच्या इच्छेने खंडन होते व त्याच्या ऐश्वर्यात न्यूनता येते. कारण नवीनता व पुराणत्व हे दोन्ही एकमेकांच्या संपूर्ण विरोधी असल्यामुळे एकाच पदार्थात एकाच वेळी दोघांचे इच्छित संकल्प सिद्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे ज्याचे ऐश्वर्य समानता व अधिकता यापासून मुक्त आहे तोच ईश्वर आहे व तोच पुरुष विशेष आहे. तसं सूत्रकारांनी काय म्हटलेलं आहे, क्लेश कर्म विपाक आशयर अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. याचा अर्थ भाष्यकाराने असा उदाहरण देऊन प्रश्न आणि उत्तर देऊन काय म्हटलं, दोघं जर नसले तर काय अडचण येईल, मग एक कमी न्यून अधिक होतील. कोण आधीचा आहे नंतरचा? बरं, कोण थोडं कमी, गुंजभर ग्रामभर तर काही कमी असेल, नगभर केसभर काही तर कमी जास्ती असेल, मग तुलना होऊ शकते. म्हणून इथे ऐश्वर्याची पराकाष्ठा सिद्ध होत नाही, विशेषता सिद्ध होत नाही. म्हणून ईश्वर हा एकच असेल. ईश्वर कसा असेल? एकच असेल. आणि तो कसा असेल? अतिशय असेल. कशामध्ये? ज्ञानामध्ये आणि ऐश्वर्यामध्ये सुद्धा कसा असेल? अतिशय. म्हणजे त्याच्या तुलनेला कोणीच नसेल असा जो पुरुष विशेष आहे, असा जो कोण आहे? पुरुष विशेष जे तत्व आहे त्यालाच ईश्वर म्हणतात. हे इथून सिद्ध झालं. आता पुढे सांगतात, आणखीही या पुरुष विशेषाची काही वैशिष्ट्ये आहेत का? आता अवतरणिका 25व्या सूत्राची अवतरणिका पाहिजे. आणखी या पुरुष विशेष नावाच्या ईश्वराची काही वैशिष्ट्ये आहेत का? तर आहेत. सूत्रकार काय सांगतात, तत्र, तत्र म्हणजे त्यात, त्यात म्हणजे कुणात? ईश्वरात काय आहे? निरअतिशयम सर्वज्ञ बीजम. पूर्वोक्त ईश्वरात अतिशय सर्वज्ञतेचे बीज आहे. अर्थात न कुणामध्ये ईश्वरासारख्या ज्ञानासारखे ज्ञान आहे, न त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्या एवढं पण नाही, त्याच्या पुढचा तर विषयच नाही. म्हणजे तो काय आहे? निरअतिशयम. अतिशय, एवढा अतिशय आहे की कल्पना करण्याच्या पुढचा अतिशय आहे, आणि तो सर्वज्ञतेचं सुद्धा बीज आहे. आता यासाठी भाष्यकार काय सांगतात, भाष्य अर्थ वाचून संस्कृत वाचूयात. आता इथून असं करूयात आपण, अगोदर अर्थ वाचायचा आणि त्यानंतर संस्कृत वाचायचं, असं करूया तिथून. तर भूत भविष्य वर्तमान यामधून कोणत्याही एकाचे अथवा सर्वांचे अतिंद्रिय ज्ञान जे कुणामध्ये न्यून तर कुणामध्ये अधिक असते, तेच सर्वज्ञतेचे बीज असते. तेच वृद्धिंगत होऊन ज्याच्यात पराकाष्ठा होते त्याला सर्वज्ञ म्हटले जाते. बरोबर आहे. म्हणजे न्यून अधिक नाही, तर त्यात वृद्धिंगत म्हणजे किती वृद्धिंगत आहे, तर त्याची पराकाष्ठा होते. अगोदरच्या सूत्रात अर्थ केलाय बरं का याचा. तर त्यालाच सर्वज्ञ म्हटले जाते. म्हणजे सर्वज्ञ आहे तो. सर्वज्ञ शब्दाचा अर्थ केला म्हणजे प्रत्येकाचं ज्ञान आहे, प्रत्येकाचं प्रत्येक काळाचं अनंत ज्ञान आहे, त्याला सर्वज्ञ म्हणायचं. आता सर्वज्ञतेच्या बीजाची पराकाष्ठा होते, त्याला कारण त्यात न्यूनाधिक शक्यता असल्यामुळे बीजाची होऊ शकते म्हणे. ज्याच्यात न्यून अधिक्याची स्थिती होण्याचा संभव असतो त्याची पराकाष्ठाही होते. जसे परिमाण. परिमाण म्हणजे मोजमाप, बरं का? मोजमाप, मोजमाप याला म्हणजे परिमाण म्हणायचं. परंतु या ईश्वराची परिमाणाने काहीच मोजता येत नाही. काय? ज्ञानही आणि ऐश्वर्य आणि गुणही हे अनंत अनंत असल्या कारणाने ते परिसीमा आहे. तो कशाची? मोजमापाची. बरं का? ठीक आहे. आणखी अर्थ पाहूयात पुढे. ज्याच्या ज्ञानाची चरमसीमा असते तो सर्वज्ञ असतो. चरमसीमा आणखी शब्द काय वापरत आहेत सांगायचे त्यांना, याच्या पुढे कोणी नाही. आणि आपल्यालाही कळालेलं आहे, आपल्यालाही काय म्हणायचं कळालेलं आहे. परंतु भाष्यकारांना असं वाटतंय की काही कळत नाही असं समजवत आहेत. काहीच कळत नसलं तरीही कळावं या अर्थाने भाष्यकार व्यवस्थित सांगत आहेत. कसं सांगत आहेत मग? चरमसीमा आहे म्हणजे काष्ठाप्राप्ती, तो सर्वज्ञ असतो, तो पुरुष विशेष होय. सामान्य ज्ञान मात्र प्रस्तुत करून निवृत्त झालेले
अनुमान प्रमाण पदार्थाचा विशेष धर्म सांगण्यास समर्थ नसते. यासाठी ईश्वराच्या संज्ञा इत्यादी विशेषतेचे ज्ञान आगम प्रमाणानेच प्राप्त केले पाहिजे. अगोदर सांगितलोय मी, आगम प्रमाणानेच ईश्वराचं ज्ञान करता येतं, आगम प्रमाणाने. कारण का? प्रत्यक्षाद्वारे पाहिला. आता आपण काय म्हणलं, प्रत्यक्षाचे आपण न्यायदर्शनाच्या वेळेस पाहिले संध्याताई पहा. न्यायदर्शनामध्ये प्रत्यक्षाला काय आहे? इंद्रिय, अर्थ आणि सन्निकर्ष. म्हणजे त्याला एक हे येतं, जे त्याला मर्यादा आहे, प्रत्यक्ष प्रमाणात मर्यादा. हो, प्रत्यक्षाला मर्यादा काय आहे? तर इंद्रिय व्यवस्थित असले पाहिजेत, मनही असलं पाहिजे, विषय पण असला पाहिजे, दोन्ही म्हणजे सन्निकर्ष झाला पाहिजे. इंद्रियामध्ये न्यूनता म्हणजे काय म्हणायचं त्याला, आजार नसला पाहिजे. डोळ्याला, कानाला, नाकाला बहिर नसलं पाहिजे, डोळ्याला अंधुक दिसलं नाही पाहिजे, असं काहीतरी असलं पाहिजे. म्हणजे बरं का, खूप सुंदर झालंय आपलं दर्शन. न्यायदर्शनामध्ये कळालंय आता संध्याताई, बरोबर आहे ना? प्रत्यक्ष प्रमाणाच्या मर्यादा सांगितल्यात तिथे, की प्रत्यक्षाने सर्व दिसत नाही. आणखी काय म्हणता येईल? आणखी इंद्रिय पण चांगली आहेत, मन पण चांगलं आहे, मन इंद्रियांशी संलग्न आहे, इंद्रिय विषयाशी सन्निकर्ष साधत आहेत, आणि ते मनाला ज्ञानही होते. एवढं राहावं लागतं. आणि राहून पण काय आणखी अडचणी काय आहेत? तो जो विषय आहे तो अति सूक्ष्म नसला पाहिजे. तो विषय अति सूक्ष्म नसला पाहिजे. म्हणजे आवाज, कोणी म्हणेल की आवाज आला नाही का, काही जो लय सूक्ष्म होता आवाज, कळाला नाही. आपल्या आजूबाजूला अनेक आवाज होत असतील लहान, आपण पाहिलंय 20 हर्टज ते 20,000 हर्टज इथपर्यंतचाच आवाज आपल्या कानाला येत असतो. आपल्या कानाला आवाज कुठपर्यंतचा येतो? विज्ञानामध्ये आहे ना, शिक्षक आहेत विज्ञानाचे, बरोबर. 20 हर्टज ते 20,000 हर्टज याच्या एवढाच येतो आपल्या कानाला. परंतु कुणाला म्हटलं जात पहा, कुत्र्यांना जास्त येतो. कुत्र्यांना जास्त, श्वानांना येतो जास्त आवाज, दूरचा पण, आणि ह्यांना पण येतो, बटवाघुळांना पण. आणि कोण भूकंपाची तीव्रता आधी त्यांना कळते. म्हणजे 20च्या खालची आपल्याला कळत नाही. म्हणजे मग आवाजाचं म्हणलं प्रत्यक्ष ज्ञान, ते आपल्याला सूक्ष्म विषयाचं होत नाही, आणि 20,000च्या पुढचं पण होत नाही. म्हणजे मोठं पण होत नाही, लहान पण होत नाही. म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याचं का सांगाय नाही, कारण प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यानंच होईल का असं वाटेल, बरोबर आहे. आणखी त्वचेला आपल्या आजूबाजूला किती एक कण स्पर्श करून जात असतील, काहीच जाणवलं नाही आपल्याला, परंतु चापट आणली की कळते आपल्याला, चापट आणलेली कळते, बरोबर आहे. परंतु सहज कोणी स्पर्श केलेला कळत नाही, कारण सूक्ष्म स्पर्श आहे. परत डोळ्याला, आता डोळ्याला पहा, काही चष्मा लावावा लागेल, दुर्बीण लावावं लागेल, आणखी काय, पण त्याही पेक्षा सूक्ष्म असेल, ते दिसतं का आपल्या डोळ्याला? दिसत नाही. मग आता पाहूया आपण, पृथ्वी सांगा बरं केवढी आहे? आपल्याला कुठेतरी आकाश टेकल्यासारखं दिसतं, तेही दिसत नाही. म्हणजे मोठं पण दिसत नाही आणि अति छोटं पण दिसत नाही. म्हणजे प्रत्यक्षाद्वारे मर्यादा येतात. मग अनुमानाला काय मर्यादा येतात? अनुमानाला काय मर्यादा येतात? तर अनुमानाला प्रत्यक्ष पूर्वकम अनुमानम, 37 न्यायदर्शनामध्ये आहे असं, प्रत्यक्ष पूर्वक अनुमान असतं. प्रत्यक्षाचं ज्ञान झाल्याशिवाय किंवा होत नाही. त्यामुळं ईश्वराचं ज्ञान कसं करून घ्यावं लागेल? शब्द प्रमाणाद्वारे. आणि शब्द प्रमाण कोणते? वेदाद्वारे. कारण वेद कसा आहे? मोठा आहे. आणि वेद काय आहे? तर त्या ईश्वराद्वारेच निर्मित झालेला वेद आहे. ठीक आहे, म्हणून शब्द अपौरुषय आहे म्हणून. ठीक आहे, कारण तो ईश्वर पुढे सांगितलं जाणार. ईश्वरामध्ये करुणा आहे, ईश्वरामध्ये दया आहे, आणि त्यामुळे तो करुणा दया असल्या कारणाने वेदाची निर्मिती करतो. आणि वेदातूनच योगशास्त्र, सांख्यशास्त्र, सगळेच शास्त्र का झालेत? तर मानव निर्मित केला, मानवाला जन्म दिला, पण मुक्तीचा मार्ग द्यावा लागेल का नाही? ज्ञान देण्यासाठी वेद दिला. म्हणजे वेद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. वेद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. जर वेद नसेल तर व्यवहारच होणार नाही. यासाठी वेदातूनच आयुर्वेद, बरोबर आहे, ऋग्वेदाचा उपवेद आहे. अशा प्रकारे. ठीक आहे, चला पुढे काय पाहत होतो आपण? सर, ईश्वर क्लेश विपाक आशय हेतू विरहित आहे. मग त्याला गुण किंवा हे ऐश्वर्य हे कसे आहेत सर? ऐश्वर्य सांगतील. ऐश्वर्य म्हणजे काय आहे हे सांगतो. ऐश्वर्य म्हणजे हे ऐश्वर्य नाही. ऐश्वर्य सांगितले उत्कृष्ट गुण, कर्म, स्वभाव, हे कसं काय? हो, काय आहे तो म्हणलात तुम्ही?
प्रश्न काय केला तुम्ही? ईश्वर हा निर्गुण आहे ना सर, हो. आशय क्लेश विपाक विरहित आहे, मग त्याला कर्म गुण कर्म स्वभाव हे कसं काय? हा, तर ते कर्म म्हणजे मानवीय कर्म नाही अर्थ आहे ते सांगण्याचा, अतिशय सांगायचंय. म्हणजे तो सृष्टीचा निर्माता आहे हे कर्म आहे त्याचं, तो सृष्टीचा संचालक आहे हे त्याचं कर्म आहे. बरं का, मनुष्य इतकं बारकं कर्म करतो, बरोबर आहे. निमित्त कारण. कर्माचा फलदाता हे त्याचं कर्म आहे, बरोबर आहे. आणखी तो उद्धार करता आहे हे त्याचं कर्म आहे. बद्ध जीवांना उद्धार करण्याचं हे कर्म आहे त्याचं. आलं लक्षात? कर्म म्हणजे क्लेश कर्म विपाक असे अपरमृष्ट आहे तो, म्हणजे तो विशेष पण म्हणला आहे. पुरुषासारखं कर्म नाही, तो पुरुष विशेष आहे, वेगळेपणा. मग त्यांना जर उद्धार करायचा आहे, मग इथे अडचणी अशी येते. मग तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, असं म्हणूयात आपण. जर तो साधकांना जर मुक्ती देऊ शकतो, समाधी सिद्धी मिळवून देऊ शकतो, मग त्याच्याकडे समाधीचं साधन असलं पाहिजे का नाही? त्याच्याकडे ते ज्ञान असलं पाहिजे का? ज्याच्याकडे आहे तोच तो दान देऊ शकतो ना. भिकारी आहे तो दुसऱ्याला दान देऊ शकतो का? या अर्थाने म्हणजे तो ज्ञानाचं ऐश्वर्य आहे, म्हणून त्यानेच वेद निर्माण केलेला आहे. म्हणून वेदातले जे वेदाला काय ऐश्वर्य मानलं जातं? कारण ते ज्ञान अपौरुषेय आहे, सामान्य माणसाच्या दृष्टीच्या पुढचं आहे, सामान्य माणसाच्या दृष्टीच्या पुढचं आहे. म्हणून ह्या ईश्वराची ऐश्वर्य आणि ज्ञान कळतं, बरं का. आणि त्याची कृपा, आता कृपा म्हणूयात. कृपा मनुष्य पण एकमेकावरती कृपा करतात, दया करतात. दया येते तुम्हाला? कुठपर्यंत येते दया? किती दया करू शकता कुणावरती सांगा? परंतु ईश्वर अतिशय आहे त्या दयेमध्ये, बरोबर आहे, बरोबर आहे. किती करू शकता? आपल्याला मर्यादा आहेत, म्हणजे तो अमर्याद आहे हे सांगायचं त्यांना. ऐश्वर्य शब्दाचा अर्थ आहे, ऐश्वर्य म्हणजे निव्वळ धन संपत्ती असत नाही, गुण ऐश्वर्य, गुणांचं ऐश्वर्य, बरं का. त्याच्या अलौकिकतेचं ऐश्वर्य अशा अर्थाने असेल. म्हणून त्या ऐश्वर्याची पराकाष्ठा म्हणजे ज्ञानाची पराकाष्ठा असल्या कारणाने तो अनेक जीवांना मुक्ती देऊ शकतो. म्हणून त्यात सामर्थ्य आहे हे सिद्ध होतं इथून. कशाने? शब्द प्रमाणाद्वारे. कारण अनुमान प्रमाणाने तो सिद्ध होऊ शकत नाही, कारण अनुमान प्रमाणाला अगोदर काहीतरी असलं पाहिजे, तुलना केली पाहिजे, दुसरं असलं पाहिजे. आणि प्रत्यक्षाला तर किती मर्यादा आहेत आपण पाहिलं, प्रत्यक्षानुमानाला. म्हणून शब्द प्रमाणाने जाणलं गेलं पाहिजे असं सांगितलं. कुठपर्यंत आलो होतो आपण? विशेषतेचे ज्ञान आगम प्रमाणाने प्राप्त केले पाहिजे. ईश्वराचा स्वतःचा काही स्वार्थ नसूनही, आता सांगितलंय तो, नसूनही तो प्राण्यावर अनुग्रह करणे हे त्याचे प्रयोजन आहे. म्हणजे कर्म आहे का नाही त्याचं? म्हणजे आता आपण करतो कुणावरती काही, तर दया करतो, बरोबर आहे, दया करतो. तर मी हे केलं होतं, मग आता ह्याने करावं का नाही? मी हे मदत केली तो प्रसंगाला त्याच्या, मग त्यानं आता करावं का नाही? हे आपला ऐश्वर्य आहे का? तर तो बिना काही फळाची अपेक्षा न करता नसूनही तो म्हणजे फलाची म्हणजे तो आहे, तो याच्यात बसत नाही, तो याच्यात बसत नाही. म्हणजे काय आहे का त्याचा स्वार्थ त्यामागे नाही, तर त्याचा गुणच आहे तो. पुढे आणखी येईल तो, त्याचा काय आहे? तो गुणच आहे. काय? कृपा करणे. म्हणून तर सांगितलं ईश्वर प्रणिधानाद्वा, पतंजलीने सांगितलं ना, समाधी जर सिद्धी लवकर प्राप्त करायची असेल तर ईश्वर प्रणिधान करावं लागेल. पुढे सांगणार आहेत कसं प्रणिधान करायचंय. काय सांगितलं मग? प्रयोजन आहे आणि बिना स्वार्थाचं करणं आहे. स्वार्थ म्हणण्याचं तात्पर्य आपण व्यवहारामध्ये का करतो असा प्रश्न उपस्थित होईल ना. का बरं अनुग्रह करतो म्हणता येईल, म्हणून म्हटलेलं आहे. परंतु स्वार्थ म्हणजे बिना स्वार्थाचं म्हणले की आपण व्यवहारामध्ये म्हणतो लय निस्वार्थ आहे बाबा, लय निस्वार्थ आहे म्हणल्यावर मग काय असतो? नाव लावायचं असेल कुठं तर पाठी, एवढं दान दिलं म्हणून. नाही तर सत्कार करून घ्यायचा असेल, पूर्ण पात्रे सर, बरोबर आहे ना, सत्कार करून घ्यायचा असेल, बरोबर आहे, पेपरवर नाव यायचं असेल, किंवा असं वाटत असेल की दगडावरती नाव कोरलेलं दिवस राहते. काही जण असे पण आहे, दान करायचंय, आपण मरतो, काही जण हो दान चांगली गोष्ट आहे ते, बरोबर आहे, आपण केलेलं लगेच जातं. आपण 50, 60, 70, 80, 90 काहीतरी वर्ष जगणार आहेत, पण त्याच्या पुढे आपण असणार आहेत का? नाही. आपलं ऐश्वर्य आपल्या संग असणार आहे का? पद, मान, प्रतिष्ठा, बुद्धी, बँक बॅलन्स काही तर असणार आहे का? काहीच नसणार आहे. मग आपण काय करतो? दान करून आपण अमर झालं पाहिजे, बरोबर आहे. काही जण मग नाव लावतात,
कुठेतरी मग संस्थेचं नाव झालं पाहिजे त्यांच्या नावाने, त्यांचा पुतळा उभा राहिला पाहिजे, काहीतरी करतात मग. बरोबर, ही चांगली गोष्ट आहे, सत्कर्म आहे. परंतु काहीतरी लाभायची इच्छा आहे ना, काहीच मागितलं नाही बुवा. बरोबर आहे, संस्थेकडून काही मागितलंय का? काहीच मागितलं नाही, निस्वार्थपणे दिलेलं आहे. पण नाव द्या तर मागितलंय. बरोबर आहे, नाव काही जण तर असं करतात बरं का सर, नाव मग ते मोडलं जाईल म्हणून दगडात कोरलेलं नाव लावतात. ते दगडात कोरलेलं पाहिजे का? लय दिवस राहावं ना, म्हणजे जिवंत राहण्याच्या पेक्षा माणसाला, जिवंत राहण्याच्या पेक्षा माणसात आहे जन्मताच, बरं का, राहिलं पाहिजे. मग कशाही स्वरूपात राहू, आपल्याला लोकांनी ओळखलं पाहिजे, यासाठी कर्म केलेले आहेत लोकांची. चला असो, तर काय सांगायचंय, तो स्वार्थाविना म्हणण्याचा असा आहे, अनुग्रह करतो तर तो त्याचं काहीच नाही, बरं स्वार्थ करू तर काय शकतो. आणि अतिशय आहे तो ऐश्वर्यात, हे मनुष्य त्याला काय देऊ शकतो काय? हा सर, की स्वार्थ निस्वार्थ हा शब्द लागूच नाही तिथे, असं मला वाटतं. कारण ते त्याचा तो भावच आहे, म्हणजे परोपकार हा भावच आहे, तो गुणच आहे ना, त्याचा गुण आहे तो. म्हणजे तो पण स्वार्थ शब्द योजला इथे मात्र, कारण का व्यवहारामध्ये आपण पाहतो का बरं, मग निस्वार्थ म्हणलेल्या पण स्वार्थ असतो. मग आता पाहूयात आणखी निस्वार्थ म्हणलेल्यांचा स्वार्थ पाहू. आणखी काही जण असे आहेत की काय, तर पाठी पण लावत नाहीत, दगडात पण कोरत नाहीत, वहीवर पण लिहित नाहीत, पावती सुद्धा फाडत नाहीत दिलेल्या दानाची. मग त्यांना गुप्तदान काय आहे, स्वर्ग प्राप्ती होईल. बरोबर आहे, असं काहीतरी असेल. मग इहलोकाचं दृष्ट किंवा अदृष्ट कोणत्या तरी विषयाचे स्वार्थ आहेच आहे. म्हणजे उजिगर करून सांगण्याने फल नष्ट होतं, आणि माझ्या कर्माचं फल नष्ट होऊ नये म्हणून गुप्तदान करणार आहे, असे पण असतील कदाचित. परंतु हे ईश्वराला लागू होत नाही. जाऊयात आता, प्रयोजन आहे ज्ञान व धर्माच्या उपदेशाने. त्याचं काय कारण आहे? ज्ञान, संध्याताई, ज्ञान व धर्माच्या उपदेशाने कल्पप्रलय आणि महाप्रलयामध्ये काय आहे त्याचा उद्देश? कल्पप्रलय आणि महाप्रलयामध्ये संसारिक लोकांचा उद्धार करावा, हे त्याचे प्रयोजन आहे. असे म्हटलेले आहे की ज्या ज्ञानाने माणसांना विद्वान केले जाते ते ज्ञान सुसज्जित करून आदि विद्वान भगवान सर्वज्ञाने ईश्वराने दयाळूपणाने जिज्ञासायुक्त जीवात्म्यासाठी वेद ज्ञान दिले. आता इथे हे आर्य समाज म्हणून इथे सांगितलं नाही, पण दुसऱ्या पुस्तकामध्ये आलेलं आहे असं, बरं का. ईश्वराला ज्ञान दिलेलं आहे, तो आदि प्रवक्ता आहे. आपण उपनिषदामध्ये पाहिले ना, उपनिषदात पाहिले कोण? विष्णुर्नाम महायोगी. कोणत्या उपनिषदात आहे अशी सुरुवात? बरं, विष्णुर्नाम महायोगी कोणत्या उपनिषदात आहे? अमृतनाद. कोणत्या? इथे आदि विद्वान भगवान सर्वज्ञाने असंच म्हटलेलं आहे की, परंतु याचा भाष्याचा अर्थ कसं केलेला आहे? आदि विद्वान निर्माण चित्तम अधिष्ठाय कारुण्यात भगवान परमर्षी सुरासुरये. इथं आसुरीचं नाव घेतलेलं नाही, पण बघा आलं लक्षात कसा भेद केलाय अर्थ करणाऱ्यांनी. बघा ग्रंथामध्ये संस्कृत वाचल्यास कळेल बरं का, इथे नाव घेतलेलं नाही. ठीक आहे, अर्थ वाचून परत मी सांगतो एकदा. काय सांगितलेलं आहे? आसुरी कपिल, भगवान कपिल, आदि विद्वान आहेत ना भगवान कपिल. 10व्या अध्यायामध्ये गीतेच्या म्हटलेलं आहे सिद्धानाम कपिलो मुनी, सिद्धानाम कपिलो मुनी. तर अवतार धारण केलेला त्यांनी आदि विद्वान सिद्ध कपिल मुनीने सुद्धा आपल्या जिज्ञासू आसुरीला करुणाभावाच्या कारणाने बिना किसी स्वार्थानं योग निर्मित शरीर धारण करून सांख्यशास्त्राचा उपदेश केलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे कल्पप्रलय आणि महाप्रलयामध्ये, कल्पप्रलय, प्रलय शब्दाचा अर्थ कळतोय का? प्रलय तरी कळत असेल. प्रलय कळतो. हो कळतो ना.
प्रलय तर अर्थ कळतो. तर कल्प प्रलय आपण म्हणतो कल्प, कालच पाडवा झाला बरं, तर त्यावेळेस तर पंचांग वाचलं असेल कुणी तर कळेल की आतापर्यंत किती युग झालेले आहेत, हे कितवं युग आहे, ब्रह्मदेव काय असतो, ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये आणि 14 मनू होतात, त्या 14 मनूपैकी कितवा मनू आहे, त्या मनूच्या किती दिवस रात्री असतात, त्याच्यामध्ये किती दिवस होतात हे आला असेल, माहित असेल तर. मग कल्पाचं योजन काही सांगण्याची गरज नाही. संख्या असा कल्प असतो, खूप मोठी संख्या. तर कल्प प्रलय असं आंशिक प्रलय होतो. आता सध्या प्रलय होतो, परंतु त्याला आंशिक प्रलय म्हणायचं. परंतु हा कल्प प्रलय आणि महाप्रलयामध्ये सुद्धा संसारिक लोकांचा उद्धार करावा, हे त्याचे प्रयोजन आहे. चला विषय पुढे जाऊयात आपण. मग ज्या ज्ञानाने माणसांना विद्वान केले जाते, ज्या ज्ञानाने माणसाला विद्वान केले जाते, ते ज्ञान सुसज्जित करून आदि विद्वान भगवान सर्वज्ञाने दयाळूपणाने जिज्ञासायुक्त जीवात्म्यासाठी वेदज्ञान दिलेले आहे. एवढंच इथे सांगितलंय हे भाष्यकारांनी, म्हणजे अर्थकारांनी. भाष्याचा अर्थकारांनी काय म्हटलं, वेदज्ञान हे ईश्वराने दयाळूपणाने दिलेलं आहे. परंतु बाकीच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे की आदि विद्वान जे सिद्ध कपिल मुनी आहेत त्यांनी जिज्ञासू शिष्य आसुरीला करुणाभावाने स्वार्थारहितपणे योगशास्त्राचा सांख्यशास्त्राचा उपदेश केलेला आहे. अशा प्रकारे हा भगवान परमात्मा म्हणून आपण ईश्वर चालू आहे ना विषय, तो ईश्वर हा करुणामय अंतःकरणाने वेदाद्वारे, म्हणजे सगळे शास्त्र वेदातीलच आहेत, योग सांख्य न्याय वैशेषिक मीमांसा वेदांत वेगवेगळे संप्रदाय सर्व ज्ञान हे वेदातूनच आहे. मग हा ईश्वर काय करतो, वेदाचं ज्ञान देतो मनुष्यासाठी, म्हणजे वेद निर्मित करतो. म्हणजे हे त्याचं संध्याकाळी कर्म आहे. हे कसलं आहे, त्याचं कर्म आहे. वेद निर्मिती हे त्याचं कर्म आहे. प्रलयातून त्यांना मुक्त करणे हे त्याचं कर्म आहे. करुणा दया दाखवणे हे त्याचं कर्म आहे. हे असं अतिशय आहे असं सांगितलंय. संस्कृत नाही ना वाचाय आपण, संस्कृत वाचलं नाही बहुतेक आपण, वाचून वाचलं नाही तर वाचून आपण पुढे जाऊयात. यदीदम अतितानागत प्रत्युत्पन्न प्रत्येक समुच्चयातींद्रिय ग्रहणमल्पम बहुविधि सर्वज्ञ बीजम एतद्धि वर्धमानम यत्र निरतिशयम स सर्वज्ञः अस्ति काष्ठा प्राप्तिः सर्वज्ञ बीजस्य सातिशयत्वात् परिणामवदिति यत्र काष्ठा प्राप्तिर्ज्ञानस्य स सर्वज्ञः. हे सर्वज्ञ संबंधी पटवून देत आहेत, व्याख्या करत आहेत. स च पुरुष विशेष इति सामान्य मात्रोपसंहारे च कृतोपक्षय अनुमानम न विशेष प्रतिपत्तौ समर्थम इति तस्य संज्ञा विशेष प्रतिपत्तिरागमतः पर्यन्वेष्य तस्यात्मानुग्रह भावेपि भूतानुग्रह प्रयोजनम ज्ञान धर्मोपदेशेन कल्प प्रलय महाप्रलयेषु संसारिणः पुरुषान् परशानुद्धरिष्यामिति तथा चोक्तम आदि विद्वान निर्माण चित्तम अधिष्ठाय कारुण्यात् भगवान परमर्षिर आसुरये जिज्ञासमानाय तंत्रम प्रोवाचेति स्पष्ट सांगितले इथे बरं का. काय चोक्च उक्तम आदि विद्वान शेवटचं बरं का संस्कृत वाचा. निर्माण चित्तम अधिष्ठाय, इथे निर्माण चित्त सांगितलंय, कैवल्य पदात पुढे येणार आहे. म्हणजे सांख्याचार्य जे कोण आहेत कपिल यांनी निर्माण चित्ताद्वारे निर्माण देह तयार केला होता आणि कारुण्याने म्हणजे दया येऊन आसुरी पाहिले आपण, सांख्य दर्शनाचे आचार्य आहेत पंचशिखाचार्य, आसुरी पाहिले होते कपिल. तर कपिलांनी आसुरीला उपदेश केला. आसुरये महर्षीर आसुरये जिज्ञास समानाय तंत्रम प्रोवाचेती. षष्टी तंत्र सांगितले होत आणखी सांख्य दर्शनामध्ये आपण सांगितलं होतं ना. षष्टी तंत्र नामक ग्रंथ होता संख्याचा. म्हणजे सांख्य तंत्राचा उपदेश आदि विद्वान जे कोण आहेत कपिल मुनी. तर कपिल मुनींनी निर्माण चित्तम अधिष्ठाय म्हणजे निर्माण चित्त तयार केलं, निर्माण देह तयार केला, निर्माण शरीर म्हणजे निर्माण काया आणि निर्माण चित्त तयार करून आसुरीला उपदेश केला. कशापायी
तर लोकांचा उद्धार झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? लोकांचा उद्धार झाला पाहिजे. यासाठी सांख्य योगाचं, सांख्य म्हणजेच योग दर्शन, सांख्य ज्ञानाचं विस्ताराने योगात आलेलं आहे. सांख्य तत्वज्ञान आहे आणि त्याचा साधना भाग म्हणजे योग आहे. सांख्य हे सैद्धांतिक आहे आणि योग दर्शन हा साधना भाग आहे. आलं लक्षात काय म्हणतोय ते? सांख्य दर्शन आणि योग दर्शन. सांख्य हे सिद्धांतिक आहे आणि हे व्यवहार्यता, सांख्याचीच व्यवहार पक्ष किंवा साधना पक्ष आहे. अशा प्रकारे ज्ञान भगवंतानीच दिलेलं आहे हे सांगतात व्यासजी. इथे काय सांगतात? हे योगाचं ज्ञान, सांख्याचं ज्ञान ईश्वरानेच दिलेलं आहे. का दिलेलं आहे? करुणेमुळे. कारण तो दयाळू आहे आणि प्रलय महाप्रलयामध्ये यांचं रक्षण व्हावं म्हणजे मुक्त व्हावेत हे जीव. सगळे जीव काय झाले पाहिजेत? मुक्त झाले पाहिजेत. या इच्छेने भगवंतांनी वेद रचना केलेली आहे. वेदाबरोबरच शास्त्राची रचना केलेली आहे आणि पदोपदी तो अशा महापुरुषांना पाठवून काय करत असतो? महापुरुषांना पाठवून धर्मोपदेश आणि ज्ञानोपदेश देत असतो असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, कुठपर्यंत आलतो आपण? 23वे सूत्र एकदा घ्या. तर ईश्वर प्रणिधानाद्वा म्हणजे काय सांगितलेलं आहे? समाधीची सिद्धी अधिक तीव्रतेने होण्यासाठी आणखी काय उपाय आहे? तर ईश्वर प्रणिधानात म्हणजे अभ्यासाबरोबर काय केलं पाहिजे? ईश्वर प्रणिधान. मग ईश्वर कोण आहे असा प्रश्न उपस्थित झाला. मग क्लेश कर्म विपाक आशेर अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर, ईश्वराचं वर्णन केलं. आता तो ईश्वर कसा आहे हे सांगितलं 25व्या सूत्रात. सर्वज्ञतेचं बीज सांगितलं म्हणजे ज्ञानाचं तो बीज आहे. म्हणजे तो काय आहे? तो गुरूंचाही गुरु आहे. आता हे पुढील सूत्रात सांगतात. आता 25व्या सूत्रात काय सांगितलं? तो निरअतिशयम आहे. तो अतिशयतेचं पराकाष्ठा आहे आणि तो सर्वज्ञतेचंही पराकाष्ठा आहे. जशी सर्वज्ञता कोणामध्येच शक्य नाही असा तो अतिशय आहे हे सांगितलं. मग आता पुढील श्लोकामध्ये, सूत्रामध्ये आणखी काही वर्णन करत आहेत. आणखी काही वर्णन करत आहेत म्हणजे कपिल, आसुरी हे आपण जे पाहिले नाव. मग असाच तो गुरु आहे का? बरोबर आहे. त्या काळातला आहे का? त्यांनाच उपदेश केलेला आहे का? त्यांनाच उपदेश केलेला आहे का? आसुरीला केलेला आहे, व्यासांना केलेला आहे, पंचशिखांना केलेला आहे, गौतमांना केलेला आहे, आणखी 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 असं काही 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 म्हणता येईल आपल्याला. मग हे असं सांगता येईल का? मग वाटलं भाष्य आता सूत्रकारांना, मग या ईश्वर किती मोठा आहे कधीच आहे. आता आधी या सूत्रात काय सांगितलं? त्याचं ज्ञान ऐश्वर्याची पराकाष्ठा सांगितली संध्याताई. अगोदरच्या सूत्रात काय सांगितलं? त्याची पराकाष्ठा अतिशय त्याची सांगितली. मग आता सांगतात त्याचे जुनेपणाची सीमा सांगतात. आता काय सांगत आहेत? त्याच्या जुनाटपणा, त्याचा वृद्धपणा सांगत आहेत. आता वृद्धपणा म्हणजे मोठेपणा, वृद्धपणा, जुनेपणा किती आहे हे आता पुढील सूत्रामध्ये सांगतात. स येश पूर्वेशाम अपि गुरुः. काय? तो स, तो येश म्हणजे तो हा कसा आहे? पूर्वेशाम अपि पूर्वी उत्पन्न झालेल्या सर्व गुरूंचा, अपिही गुरु, तो गुरूंचाही गुरु आहे. म्हणजे तो कपिलांचा सुद्धा गुरु आहे. ईश्वरच म्हणून बसलो आपण. काय म्हणलो? ईश्वर आहे, तो काही उपदेश करू शकत नाही, ज्ञान देऊ शकत नाही. म्हणजे पंचशिखाचार्य, आसुरी किंवा कपिल, सिद्धानाम कपिलो मुनी म्हणले म्हणजे सगळ्यात अगोदरचे सिद्ध कपिलच आहेत काय की असा आपण समज करून घेऊ. म्हणून काय म्हणले? नाही, हे जे अति कुठले गुरु घ्या, कितीही जुने गुरु घ्या, तर तो काय आहे? स एष पूर्णपात्रे स पूर्वेशाम अपि गुरुः म्हणजे अगदी कितीही पूर्वीचा गुरु घ्या, तो त्या गुरूंचाही गुरु आहे. मग आपण पाहू सांख्य दर्शनामध्ये, योग दर्शनामध्ये आपण पाहिलं. काय पाहिलं? गुरु परंपरा पाहिली, योगाची, सांख्याची पण पाहिली होती आपण. इतिहास पाहिला होता, मीमांसेचा पाहिला होता. बरोबर आहे. दर्शनामध्ये पाहिलंय. मग बरोबर आहे. मग याच्या पुढे गेल्यानंतर आपण काय कळेल? वेदात जाऊयात, वेदातील उपनिषदात जाऊयात. विष्णू नाम महायोगी सांगितलं आपण. ब्रह्मदेवाला उपदेश योग तत्वोपनिषदात आलेला आहे. योग गुरु आहेत आणि उपदेश आहे दोघांमध्ये. बरोबर आहे का? आणि इथे कसं आहे? शांडिल्य अथर्वण. आणखी स्थानबिंदू मध्ये पहा कोण आहेत?
ध्यानबिंदूचं असं नाही सांगितलं सर सरांनी. असा कुणाचा संवाद ठीक असं विचारलं होतं मी, पण म्हटले तसा नाहीये संवाद. हा नाही संवाद नाही काही की मग असो काय सांगत होतो मग कोणी सांगितलेला जो असेल मग आपण म्हणू नाही नाही सूत्रापेक्षा आधी काय असेल उपनिषद आहेत मग उपनिषदाला झाला मग उपनिषदातल्या आपण गुरुचा गुरु आहे. सांगायचंय काय तात्पर्य तो अनादि गुरु आहे. मग स पूर्वेशाम अपि गुरु अर्धा सूत्र वाचलेलं आहे आणि पुढे काय सांगतात कालेनान अवच्छेदात काळाद्वारे मृत्यूला प्राप्त होत नसल्यामुळे तो गुरुचाही गुरु आहे म्हणजे किती जुना घ्या गुरु त्याचा गुरु आहे म्हणण्याचं कारण काय केलं तर तो काळाच्या कक्षेमध्ये येत नाही. म्हणजे किती वेळा पृथ्वी नष्ट झाली असेल किती प्रलय झाले असतील तेव्हा पण तो होता त्याचं ज्ञान त्याला आहे आपल्याला नाही. बरोबर आहे. ऋषीमुनी आलेले आहेत कित्येक ऋषीमुनी आले गेले किती संप्रदाय तयार झाले किती संप्रदाय बिघडले संप्रदायातून पंथ तयार झाले पंथातून उपपंथ तयार झाले असं अनेक झालं परंतु तो काय आहे कालेना नवच्छेदात दगड सुद्धा झिजून गेले परंतु तो तिथेच आहे. पृथ्वी सुद्धा नष्ट झाली म्हणून तो कालेना नवच्छेदात म्हणून तो काय आहे स येश पूर्वेशामपि गुरु म्हणजे तो ईश्वर भूत भविष्य वर्तमान काळामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व गुरूंचाही गुरु आहे. म्हणजे गुरुला सुद्धा विद्या ईश्वराने दिलेली आहे म्हणून तो काळाद्वारे मृत्यूला प्राप्त होत नाही. म्हणून गुरुपौर्णिमेला म्हटलं होतं पहा ईश्वर तत्व गुरु हे तत्व मानलं होतं मी. गुरु सुद्धा काय आहे तत्वच आहे. गुरु हा देह नाही गुरुला देह म्हणायचं नाही व्यक्तिपूजा करायची नाही गुरुला सुद्धा तत्वच मानलं पाहिजे ईश्वराला सुद्धा तत्व मानलं पाहिजे. तर गुरुमध्ये प्रकट झाले ते ईश्वर तत्व आहे. गुरु जो ईश्वराच्या स्पर्शानेच त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे म्हणजे तो गुरूंचा सुद्धा गुरु आहे. गुरुला सुद्धा विद्या त्यानेच दिलेली आहे कारण गुरु कधी तर देह सोडतो परंतु ईश्वर कधीच असं होत नाही निर्गुण आहे तो. ठीक आहे चला भाष्यकार काय सांगतात पूर्वी होऊन गेलेले गुरु काळाने अवच्छिन्न केलेले आहेत. पूर्वी झालेले गुरु आमचे गुरु महाराजांचं काय ब्रह्मलीन झाले आणखी काय झाले आणखी काय म्हणतात निर्वाण प्राप्त अर्हत बोधिसत्व काही पण म्हणा झालेले असतील. अनेक बुद्ध झालेले आहेत आपण पाहिलं कित्येक बुद्ध झालेले बुद्धत्व हे पद आहे बुद्धत्व हे एक स्थिती आहे मग कित्येक बुद्ध झालेले आहेत परंतु अशा कित्येक बुद्धांना ज्ञान देणारा तोच आहे. कित्येक कपिल मुनी झालेले आहेत त्या प्रत्येकाला सुद्धा यानेच ज्ञान दिलेलं आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे बाकीचे जे गुरु झालेले ते आता आहेत का नाहीत. आता असणारे पूर्वी होते का नाहीत. आता पुढे येणारे आता आहेत का नाही. परंतु हा पूर्वी होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. म्हणून तो कालेनान अवच्छेदात काळाने विच्छेद त्याचा होत नाही. पूर्वी होऊन गेलेले गुरु काळाने अवच्छिन्न केलेले आहेत ज्याचा अवच्छेद करण्यासाठी काळही प्रवृत्त होत नाही असा तो पूर्ववर्ती गुरूंचाही गुरु आहे. उत्कृष्ट ऐश्वर्यवान असा तो सृष्टीच्या आरंभीही होता. तो कधी होता सृष्टीच्या आरंभीही होता. म्हणजे याच सृष्टीच्या आरंभी होता का नाही. असे कित्येकदा सृष्टीचा आरंभ झालाय आणि सृष्टीचा प्रलय झालाय. तो सृष्टीच्या आणि व भूतकालीन सृष्टीमध्येही होता हे जाणले पाहिजे. म्हणजे तो प्रलयानंतरही असतो आणि आरंभापूर्वीही असतो. म्हणजे तो सर्व ज्ञानाचा तो सर्वज्ञतेचं बीज आहे. तो गुरूंचाही गुरु आहे. पूर्वे ही गुरवः काले नावच्छिद्यन्ते यत्रावच्छेदार्थेन कालो नोपावर्तते स एष पूर्वेशाम अपि गुरुः यथास्य सर्गस्यादो प्रकर्षगत्या सिद्धस्तथा अतिक्रांत सर्ग अदिश्वपि प्रत्येतव्यः. सर्गाचं ठीक आहे पुढील जाऊयात. काय विचारायचे बोलायचं काय यावर नाही अपेक्षित काय सर फक्त जे उदाहरणं दिलेली आहेत ना उदाहरणं दिलेली आहेत काळाच्याही पलीकडचे आहेत पण हे आपल्याला समजण्यासाठी ते उदाहरण आहे. हो समजण्यासाठी दिलेलं आहे आणि हे उदाहरण हे लागूच नाही ईश्वराला खरं तर असंच वाटतं मला. हो नाही गुरूंचाही गुरु हे उदाहरणासाठीच कसं आहे म्हणून उदाहरण द्यावे लागतात कारण तो उदाहरण त्याच्या तोडीचे नसतात.
आता पहा, आता काय सांगायला येईल, उदाहरण द्यायला माणूस एक असतो, माणसासारखा माणूस म्हणताय, ईश्वरासारखा दुसरा ईश्वर नाही, म्हणून उदाहरणं व्यवहारिक द्यावे लागतात, म्हणजे उदाहरणं कमी पडतात. तुमच्या म्हणण्याचं बरोबर आहे, उदाहरणं कमी पडतात, परंतु उदाहरण घ्यावंच लागतं ना, मग ते समजून ईश्वर शब्दातीत असले तरी शब्दातीच पटवून द्यावं लागतं ना, शब्दाने उदाहरण देऊनच. हा, म्हणून ते उदाहरण दिलेली आहेत व्यवहारी, कारण तो व्यवहारात दुसरा नाही, दुसरा तसा कोणी नाहीच की असा तसा म्हणता येणार नाही. ठीक आहे, मग आता काय विषय झाला, तो ईश्वर काय करतो, समाधी सिद्धीला मदत करतो, ईश्वर प्रणिधानाद्वा. तो ईश्वर कसा आहे, 24वे सूत्र काय, तो ईश्वर कसा आहे, क्लेश कर्म विपाक आशयरा परामृष्ट आहे. आणखी तो कसा आहे, तर तो निरतिशयम आणि सर्वज्ञ बीजम. ईश्वराविषयी किती लिहिता येईल, ईश्वराविषयी काय काय लिहायचं, तो कसा आहे, क्लेश कर्म विपाक ह्याच्यावर कमीत कमी भरतात, आणि जर एवढ्यावर लिहायचं झालं तर 10 पेजही भरतात, परंतु जर लिहिलं तर 2 पेज सुटसुटीत व्यवस्थित, डोक्याला ताण न घेता सरळ सरळ लिहिता येतात. परत पुन्हा दुसरं घ्या, तत्र तो कसा आहे, निरअतिशयम आहे, तो सर्वज्ञतेचं बीज आहे, याच्यावरती लिहिता येईल. पुढे काय लिहिता येईल, पूर्वेशाम गुरु, तो गुरु आहे, आणि तो काले नानवच्छेदात, तो काळाच्या छेद येत नाही, हे एक उदाहरण घेता येईल. आणि त्याच्या प्रणिधानाद्वारे तो काय होतो, समाज सिद्धीला मदत करतो, ईश्वर प्रणिधानाद्वारे, हे सुद्धा घेता येईल. मग आता हे काय झालं, ईश्वराचं वर्णन झालं इथपर्यंत. आता त्याचं वाचक बोधक काहीतरी असलं पाहिजे ना. आता त्याला काय नाव आहे, आता ते नाव सुद्धा सार्थ होत नाही, नाव सुद्धा सार्थ होत नाही, कारण त्याला नाव पण येत नाही. मग काहीतरी बोधक असलं पाहिजे, त्याला हाक कशी मारावी, तस्य वाचक प्रणव, ते कसं म्हणावं, त्याला काय आहे, मग हे पण आहे लिहिण्यासाठी. मग ईश्वर लिहिण्याला काहीच कमी नाही, लिहायला तर काहीच कमी नाही, पहा एवढं लिहिता येईल. ठीक आहे, मग आता पुढील सूत्रात सांगतात ईश्वर कसा आहे हे सांगितलं. आता ईश्वराचं वाचक सांगतात, ईश्वराचं वाचक काय आहे, 27व्या सूत्रात सांगतात, तस्य वाचकः प्रणवः. वाच्य आणि वाचक, बरोबर आहे, वाच्य आणि वाचक, वाच्याचं वाचक असतं, वाचकाने वाचक कळत असतो, बरोबर आहे. म्हणजे काय म्हणायचंय, पेन, पेन म्हणतो आपण ह्याला, ते कशाला म्हणतो, अशी अशी कांडी असते जे लिहिण्याच्या उपयोगाला येते, त्याला आपण पेन म्हणतो, म्हणजे पेन हे वाचक झालं, आणि जे साधन आहे ते वाच्य झालं, बरोबर. माणूस, पशु, पक्षी किंवा आणखी काय 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 होते, ते वाच्य वाचक संबंध आहे त्यामध्ये. तसं ईश्वराचा वाच्य वाचक संबंध कसा आहे, ईश्वर हे वाच्य आहे, आणि त्याचं वाचक म्हणजे काय, प्रणवः, प्रणव. ईश्वर वाच्य आहे आणि त्याचं वाचक प्रणव आहे, म्हणजे ईश्वराचे बोध, ईश्वराचे संबोधन काय आहे, तर प्रणव. आता भाष्यकार काय सांगतात पाहूयात. भाष्यकार सांगतात प्रणवाचे वाच्य ईश्वर आहे, म्हणजे प्रणवाचे वाच्य ईश्वर आहे, वाच्य ईश्वर आहे. प्रणव ईश्वराच्या वाच्य वाचक संबंध संकेतकृत आहे की प्रदीप व त्याच्या प्रकाशाप्रमाणे विद्यमान आहे. या वाच्य ईश्वराचा वाचक प्रणवाबरोबर संबंध प्रथमपासून विद्यमान आहे. हा संकेत ईश्वराबरोबर असलेल्या विद्यमान संबंधाला दर्शवतो. ज्याप्रमाणे पिता पुत्राचा संबंध पूर्वीपासून विद्यमान असलेल्या संकेताद्वारे दर्शविला जातो. उदाहरण देत आहेत बरं का वाच्यवाचक संबंधासाठी, की हा याचा पिता आहे व हा याचा पुत्र आहे. त्याच प्रकारे इतर सर्गामध्येही ईश्वराद्वारे वाच्य वाचकत्व शक्तीच्या आश्रयाने संकेत केला जातो. सारख्या व्यवहाराची परंपरा प्रवाह रूपाने नित्य असल्यामुळे शब्द व अर्थाचा काव्यवाचकत्व संबंध नित्य आहे असे आगम म्हणजे वेद मानणारे म्हणतात. वेद मानणारे असे मानतात. आता भाष्य वाचून घेऊयात आणि चर्चा करूयात थोडीशी. वाच्य ईश्वर प्रणवस्य, वाच्य ईश्वर प्रणवस्य,
मस्त संकेत कृतम वाच्यवाचकत्वम अथ प्रदीप प्रकाश शीतोष्य वाचस्य वाचकेन सह हो संबंधः। सर प्लीज अनम्यूट करा ना. मी करतो म्यूट करतो. ठीक आहे, केलो म्यूट. हा, स्थितोऽस्य वाचस्य वाचकेन सह संबंधः संकेतस्त्वीश्वरस्य स्थितमेवार्थम् अभिनयति यथा यथावस्थितः पिता पुत्रयोः संबन्धः संकेतो संकेतेनावद्योत्यते अयमस्य पिता अयमस्य पुत्र इति सर्गान्तरेष्वपि वाच्यवाचकशक्त्येऽपेक्षस्तथैव संकेतः क्रियते संप्रतिपत्ति नित्यया नित्याः शब्दार्थ संबंध इत्यागिमिनः प्रतिजानते. वाचून झालेलं आहे आपलं, अर्थही वाचून झालेला आहे. हे उदाहरण आहेत म्हणजे इथून पुढे नाही वेगळं लागणार. क्वचित एखादी सूत्र येतं की त्याला भाष्य खूप असलेलं, बरं का, कंटाळा नका करू. कोणत्या तरी सूत्रालाच भाष्य जास्ती आहे आणि क्लिष्ट पण कोणतं तरी सूत्र येणार आहे. कारण अगोदर अथयोगानुशासनम योग चित्तवृत्ती निरोधा या 3-4 सूत्रामध्ये जेवढं घेतलंय की पुढे फारशी अडचणच येत नाही, बरं का. पुढे फारशी अडचण येणार नाही अशी रचनाच केलेली आहे. त्यामुळं अडचण होणार नाही. तर आपल्याला कळालेलं आहे काय आहे. वाच्य आणि वाचक, पिता आणि पुत्र संबंध सांगितला. हा याचा पिता आहे, याचा पुत्र. तसं वाच्य हे ईश्वर आहे, वाचक हे प्रणव आहे. बरोबर आहे. ईश्वराचं वाचक प्रणव आहे, वाचक प्रणवाचं वाच्य, वाचक जे प्रणव आहे त्याचं वाच्य ईश्वर आहे. ईश्वर आहे. म्हणजे दोघांमध्ये काय संबंध आहे. वाच्य वाचकत्व संबंध आहे. आणि वाचक वाचक, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणतात असं म्हणता येईल. तुम्हाला काय म्हणतात, मला असं म्हणतात, बरोबर आहे. म्हणतात ते काय, तुमचं वाचक आहे. आणि हे कुणाला म्हणतात होय, हे असा जो व्यक्ती आहे त्याला हे म्हणतात. म्हणजे वाच्य वाचक संबंध. कळालं काय म्हणतो ते, बरोबर आहे. कुणाला काय म्हणतात ते. काय झालं. मोबाईल क्रॉस मध्ये झाला. मोबाईल क्रॉस मध्ये ठेवल्याने झालं ते. पडला मोबाईल. आता दिसत आहे का. हो हो. ठीक आहे. आता काय कळालं आपल्याला. ईश्वराचं गुण कळाले, ईश्वराचे ऐश्वर्य कळाले, बरं का. ईश्वराचे अनादित्व सिद्ध झालं. ईश्वरासारखा दुसरा कोणी नाही हे सिद्ध झाला. तो पुरुष विशेष आहे हे सिद्ध झाला. आणखी परत काय सिद्ध झालं, त्याचं वाचक काय आहे हे सिद्ध झालं, बरोबर आहे. त्याचं वाचक हे सिद्ध झालं. आणि हे एवढं का सांगितलं, हे एवढं का सांगितलं तर अगोदर जावं लागेल. अगोदर कुठून सुरू झाले, का ईश्वर आला आणि हे का एवढं पसारा सांगितला, हे कोण सांगेल. तीव्र वेग म्हणजे समाधी प्राप्त करण्यासाठी अजून काय उपाय आहे. तर त्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान करायला लागेल. आणि मग हा ईश्वर कोण आहे त्याची संकल्पना इथपर्यंत मांडली. म्हणजे आपल्याला काय पाहिजे इथं, हे ईश्वर कोण आहे नंतर विचारलं. आम्ही उगाच संध्याताई म्हणलं, हे संध्याताई कोण म्हणून सांगायला सुरू झालं, बरोबर आहे. म्हणजे सांगायचं होतं ईश्वर प्रणिधानाने तीव्र संवेग, जसं तीव्र लवकर समाधी प्राप्त होते हे सांगायचं होतं. समाधी सोडायची नाही आपल्याला. आपण निघालो योग चित्तवृत्ती निरोधापासून अभ्यास वैराग्य. अभ्यास वैराग्याद्वारे कोणकोणत्या समाधी सिद्ध होतात हे वर्णन आलं. मग लवकर कोणती कशी होते हे सांगितलं. कोणती अपर आहे अपर वैराग्य हे सांगितलं. आणि लवकर कशी प्राप्त होईल हेच सांगायला लागलं. म्हणजे अभ्यास वैराग्यापाशी येत आपण. अभ्यास वैराग्याबरोबर काय करता येईल, तीव्र संवेग ज्यांचा आहे त्यांना फास्ट होईल. मग तीव्र संवेगाबरोबर आणखी काय सांगितली उपाय, तर ईश्वर प्रणिधान. मग ईश्वर प्रणिधान सांगितल्या कारणाने मध्येच संध्याताईंनी विचारल्या ईश्वर कोण आहे, म्हणून एवढं झालंय. मग आपल्याला वापस यायला पाहिजे का नाही. ईश्वर प्रणिधान म्हणलं होतं आपण. काय सांगितलं होतं, पतंजलीने ईश्वर प्रणिधान सांगितलं होतं. मग मध्ये प्रश्न पडला ईश्वर कोण आहे. म्हणून इथपर्यंतचा कुटाणा काय झालेला आहे, ईश्वराविषयी. परंतु आपल्याला मुद्दा कुठून निघालेला आहे,
समाधी लवकर कशी प्राप्त होईल? कारण आपण निघालो योग चित्तवृत्ती निरोध, आणि चित्तवृत्ती निरोध म्हणजे काय आहे? कैवल्य. म्हणजेच काय आहे? असंप्रज्ञात समाधी. समाधी निर्बीज समाधी. मग तो विषय सोडून चालणार नाही. मग आपण कशासाठी ईश्वर पाहिलाय? समाधी सिद्धी लवकर. मग ते सोडून ईश्वरातच बसायचं का आपण? बरोबर आहे. आपण निघालोय गावाला जाण्यासाठी, गाडीत बसलोय. आता गाडी चांगली आहे, सीट चांगली मिळाली आहे म्हणून गाडीत बसाव का? बरोबर आहे. सीट चांगली मिळाली आहे, गाडी लई चांगली आहे मग का गाडीतच बसावं का? जायचंय तिथे उतरला पाहिजे ना. असं आलं का लक्षात? मग उद्देश लक्षात असू दे, आपण कुठं निघालो. ठोसर पण हसले. आणि कोणासाठी? इतरे श्याम, इतरे श्याम साठी. हा, इतरे श्याम. आणखी वा, छान छान मुद्द्याचं बोललो बघा. वा, आणखी विषय इतरेशाम साठी चालू आहे ते. विदेह मुक्त, विदेह योगी प्रकृतीलीन योग्यासाठी नाही. आणखी मागे गेला तुम्ही. वा, छान छान जमलं बघा. म्हणजे संध्याने विचारलं होतं आपण कशात बसतो? इतरेशाम. इतरेशाम म्हणजे कोण, कसले? आता इतरेशामचं उत्तर द्या सर, तुम्हीच द्यायचं. इतरेशाम म्हणजे कोणतीस? म्हणजे प्रकृतीलीन विदेहलीन सोडून. काय नाव काय त्या योग्याचं? विठ्ठल अवस्थेतले. उत्थान अवस्थेमध्ये जे आहे ते उत्थित समाधीमध्ये उत्थान अवस्थेत. नाही नाही, काय म्हणतोय मी, त्या योगाचा प्रकार सांगितला सूत्रात. तो प्रकार कोणता आहे? नाव प्रकृतीला आहे ना. प्रकृती नाही. विधेय प्रकृतीलीन अभाव. हे लीन सोडून, विदेहलीन सोडून आहे. उपाय प्रत्यय. उपाय. तुम्हीच मागे गेलात म्हणून मी पण विचारलं. आता आला लक्षात? बरोबर आहे. विधेय योगी. भव प्रत्यय समाधी कुणाची असते? दोघांची असते. भव प्रत्यय मध्ये कोण असतं? प्रकृती लय. प्रकृती. उरलं इतरेशाम. इतरेशाम म्हणजे कोण? उपाय प्रत्यय. उपाय प्रत्यय. उपाय प्रत्यय समाधी म्हणजे उपाय करायचंय. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समान इतरेशाम. आणि अगोदरांच्या प्रकृतीलीन आणि विधेय योग्यांची कशी होते? जन्माने सिद्ध होते. जन्माने सिद्ध, जन्म संबंध. कारण संप्रज्ञात अगोदर असते त्यांना, त्यामुळे ते इथे समाधीला पूर्वसंस्कार आणि आपोआपच होते. मग आपली कोणती? उपाय प्रत्यय. आलं लक्षात? मग उपाय प्रत्यय इतरेशाम म्हणला तुम्ही. इतरेशाम म्हणजे कोण? तर उपाय प्रत्यय. तर उपाय प्रत्ययसाठी सांगितला हा उपाय काय? ईश्वर प्रणिधानात वा. मग आपल्याला ईश्वर प्रणिधानाकडे आलं पाहिजे, कारण आपण निघालोय समाधीसाठी. समाधीसाठी निघालोय तर समाधीचं बोललं पाहिजे. मध्ये ईश्वर विषय निघाला, ईश्वराचं वर्णन झालं. परंतु आता आपण काय करायला पाहिजे? मग ईश्वर प्रणिधान. कितव्या श्लोकात? सूत्रात 23व्यात सांगितलं होतं ईश्वर प्रणिधान. मग आपल्याला ईश्वर कळाला पाहिजे. ईश्वर कळाला का? कळाला. हो म्हणा. ईश्वर कळाला का? हो कळाला. ईश्वराचे कळाले का? कळाले. बरोबर आहे. वर्णन कळालं. व्यक्ती कशी आहेत, दिसाय कशी आहेत, का, किती उंच आहेत, गोरे आहेत का, काळे आहेत का, काय आपल्याला कळालं. बरोबर आहे. आता व्यक्ती दाखवला बोटाने, आता त्याला ओरडावं कसं? त्याच्याकडून काम करून सत्यवाचक प्रणव. प्रणव वाचक पण सांगितला. नुसते वाचक कळाला म्हणजे कसं? आता काय केलं पाहिजे? ईश्वर प्रणिधानासाठी काय केलं पाहिजे? ईश्वर प्रणिधान म्हणजे काय हे सांगण्यासाठी आता 28वं सूत्र सांगितलंय. तज्जपस तदर्थ म्हणजे तज्जपस तदर्थ भावनम. तज्जपस तदर्थ भावनम म्हणजे त्या ईश्वरवाचक ओम म्हणजे प्रणव शब्दाचा जप केला पाहिजे. पुन्हा उच्चारण केलं पाहिजे. ईश्वराच्या गुणकर्म स्वभावाचे चिंतन केले पाहिजे. नुसतं जप नाही बर का. मला तो कर्मे फिरे, जीव फिरे मुख माही, मनवा तो दहु दिशी फिरे, इह तो सुमिरन नाही, असं कबीरदास म्हणतात बहुतेक बरं का. उगाच जप करतात असं बाया माळ घेऊन हातामध्ये, इकडं तिकडं तिकडं इकडं, सुनाला बघायचं, लेकराला बघायचं, अवघं माळ ओढतात जोर जोरात. तसं नाही पण बरोबर. मन पण तेच माला फेरत युग गया, गया न मन का फेर,
तन का मन का छाणी दे, मन का फेर. हा, पण माळ फिरवली पाहिजे बरं का. माळ उत्तम आहे जपात, जप केला पाहिजे. जपात सिद्धी, जपात सिद्धी, जपात सिद्धीर न संशय, बरं का. जपाने सिद्धी प्राप्त होते बरं का. कलयुग योग यज्ञ न गाना, एक आधार राम गुण गाना. असं काय सांगितलं, कृतयुग त्रेता द्वापर पूजा मखर जोग, कलिमे योगती होई सो, हरि नाम ते पावही लोक. तिथे नामात जपाने प्राप्त होणार आहे. म्हणून तद जपस, नुसता जप नाही पाहिजे, तद अर्थ, त्याचा अर्थही कळाला पाहिजे, म्हणजे त्याचं वाचक कळायला पाहिजे. हो, नाव घेतोय त्याचं माहिती पाहिजे रूप, उग म्हणायचं आडानेवणे असं नाही. मग तद जपस, मग त्याचा जप केला पाहिजे. ठीक आहे बाबा, प्रणव ओम 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 हरिओम हरिओम करू आपण, बरोबर आहे. मग त्याचा अर्थ कळायला पाहिजे. तो कोण आहे बाबा, व्यक्ती दिसला पाहिजे ना समोर. आता म्हणा बर, काय माहिती असलेलं महेश 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 म्हणा, महेश दिसली का सगळ्यांना? दिसली दिसली. हा दिसली. हा आता बघा तसं, कुत्रा कुत्रा म्हणा, कुत्रा म्हणा बर, कुत्रा दिसला का, म्हणजे त्याचे गुण, त्याचे वैशिष्ट्य दिसले. तसं प्रणवाचा म्हणजे कोणताही जप करत असताना, बजाजताई दीपालीताई, जप करत असताना तो जप्य आहे, जो जप हा त्याचा वाचक आहे, वाचक आहे. तर वाच्य कोण आहे त्याचा अर्थही कळायला पाहिजे. म्हणजे मंत्रामध्ये अर्थ असतो. मननमयी निज विभवे, निज संकोच भयत्राणमयी, कविलित विश्व विकल्पा अनुभूती ही कापी मंत्रशब्दार्थ, हा असं एवढं मंत्रशब्दाची व्याख्या मोठी केलेली आहे बरं का. म्हणून काय, चला विषय जाईल बाजूला, मंत्रजपाकडे नाही यायचं आपल्याला. मग इथं ते सर आता अर्थ सांगूनच जप करायला सांगितलंय, याचा अर्थ. तद जपास, तद अर्थ, अर्थ जाणून नाही, प्रत्येक जपाच्या वेळेस त्याचा अर्थाचा बोध असला पाहिजे. नाहीतर जी बी मन एकीकडे जात आहे, अर्थाची कळायला पाहिजे. आणि नुसता अर्थापाशी नाही थांबायचं, तद अर्थ आणि भावनम, म्हणजे झालं पाहिजे बरं का. चिंतने चिंतने तद्रूपता, बरं का, तद्रूप होता आलं पाहिजे. आपोभ्यालाच म्हणायचं ईश्वर प्रणिधान. खूप सुंदर सांगितले बरं का ईश्वर प्रणिधानाबद्दल. चला आपण पाहूया. तज्जपस तदर्थ भावनम, भाष्य अर्थ घेऊयात आणि भाष्य वाचूया. जप व प्रणवाचा वाच्य ईश्वर असून त्याप्रमाणे भाव उत्पन्न केले पाहिजेत. प्रणवाचा जप करणाऱ्या व त्याच्या अर्थाचे भाव उत्पन्न करणाऱ्या योग्याचे चित्त एकाग्र होते. त्याप्रमाणे हे सांगितले आहे की स्वाध्याय अर्थात ओमच्या जपाच्या साह्याने योग अर्थात वृत्तींचा निरोध करावा, वृत्तींच्या निरोधाच्या साह्याने ओमचा जप करावा. या दोन्हीच्या सामर्थ्याने परमात्मा प्रगट होतो. प्रणवस्य जपः प्रणवाभिधेयस्य चेश्वरस्य भावनम, तदस्य योगिनः प्रणवं जपतः प्रणवार्थं च भावयति चित्तम् एकाग्रं संपद्यते. तथा चोक्तं स्वाध्यायाद्योगमासीत, योगात् स्वाध्यायमासते, स्वाध्यायोग संपत्त्या परमात्मा प्रकाशते. म्हणजे स्वाध्यायानेच काय होतं, जपाच्या साह्याने चित्तवृत्तींचा निरोध होतो आणि चित्तवृत्तीच्या निरोधाने ओमचा जप प्रगट होतो. असं परमात्मा प्रगट करण्याचं सामर्थ्य प्रणवाच्या जपामध्ये आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय केलं पाहिजे, प्रणिधान म्हणजे काय केलं पाहिजे, तद जपस तद अर्थ तद भावना. ईश्वर विचारला तर हे सांगायला नाही चालत, तद जपस तद अर्थ भावनम नाही सांगायचं. कुठपर्यंत सांगायचं, याच्या अगोदरच्या सूत्रापर्यंत. तस्य वाचक हा प्रणव इथपर्यंत, कारण त्याच्याविषयीची माहिती सांगितली आणि त्याचा ईश्वर प्रणिधान जप कसा केला पाहिजे हे नाही सांगायचं. ईश्वर जर विचारला परीक्षेमध्ये तर इथपर्यंत सगळं वर्णन करायला पाहिजे. मग आता काय सांगतात, आता काय प्राप्त होतं योग्याला. हा ठीक आहे, आपण फलासाठी म्हटलं होतं. फल काय आहे, समाधी लवकर सिद्ध होते ईश्वर प्रणिधानाने. मग ईश्वर कोण आहे त्याचं वर्णन, त्याचा जप केला पाहिजे, तद अर्थ तद भावनम केली पाहिजे. त्या तद्जप तद भावनम याचं फल काय आहे 29व्या सूत्रात सांगत आहेत. ततः प्रत्यक्ष चेतना अधिगमो अप्यंतराया भावश्च,
आता इथून दुसऱ्या विषयाला सुरू करणार आहेत म्हणजे आणखी नवीन विषय सुरू होणार आहे इथे, म्हणून हे सूत्र घेतलं. आता काय म्हणतात, काय होतो, ईश्वर प्रणिधानाने त्याचा जप, त्याचा अर्थ ते भावना करण्याने काय होतं साध्य, तर सांगतात त्या ईश्वर प्रणिधानाने परमात्मा साक्षात्कार होतो, म्हणजे जीवात्म्याचा साक्षात्कार होतो, व विघ्नांचा अभाव होतो, म्हणजे विघ्न अंतराया अभावश्च, कशाचा अभाव होतो, अंतरायांचा अभाव होतो. कशाचा अभाव होतो, अंतरायाचा अभाव होतो, म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार होतो, जीवात्म्याचा साक्षात्कार होतो आणि अंतरायांचा नाश होतो किंवा अभाव होतो, असं सांगितलंय. भाष्यकारांचं पाहूयात काय सांगतात. व्याधी इत्यादी पुढील सूत्रात सांगितली जाणारी जी विघ्ने आहेत ईश्वर प्रणिधानाने ती नाहीशी होतात. त्या योग्याला आपल्या स्वरूपाचे दर्शनही होते. ज्या प्रकारे ईश्वर पवित्र, दुःखरहित व इतर पदार्थांच्या संयोगाने रहित आहे, सर्व प्रकारच्या बाधांनी रहित असतो, त्याच प्रकारे बुद्धीचे संवेदन करणारा जीवात्माच असतो, हे योगी जाणतो. म्हणजे त्यामुळे काय होतं, ईश्वर प्रणिधानाने समाधी सिद्ध होते, आणि समाधी सिद्ध झाली म्हणजे काय होतं, चित्तवृत्तीचा निरोध होतो. चित्तवृत्तीचा निरोध होतो म्हणजे काय होतो, अंतरायाचा अभाव होतो, आणि अंतराय असतात म्हणजे काय असतो, चित्तवृत्तीचा निरोध नसतो. वृत्तीसारूप्यम इतरत्र, इतरत्र म्हणजे अंतरायाचा भाव असतो, आणि चित्तवृत्ती निरोध असतो. त्यावेळेस काय असतं, तर अंतराया अभाव असतं. कळालं का, इथे काय सांगतो मी, अंतराय असतात म्हणजे चित्तवृत्ती इतरत्र असतात, आणि अंतराय नसतात त्यावेळेस चित्तवृत्ती स्वरूपामध्ये असते, स्वरूपात स्थानम, ती स्थिती झालेली असते. म्हणजे आता काय सांगत आहेत मग, आता विषय काय सुरू झाला इथे, या सूत्रातून फक्त एवढंच कळते ना भाष्यातूनही, की ईश्वर प्रणिधानाने जीवात्म्याचा साक्षात्कार होतो पूर्ण पातळीवर, आणि काय होतो, तर अंतरायाचा अभाव होतो. अंतराय म्हणजे काय, विघ्नांचा अभाव, विघ्नाचा, समाधी मार्गातील अडथळ्यांचा, आसन करण्याचा, प्राणायाम करण्याचा नाही बरं का. आता हे अंतरायांना तर योग कसं शिकवतात, योग शिक्षक कसे शिकवतात माहितीये का, व्याधी स्त्यान व्याधीमुळे आसनं चांगले करता येत नाहीत, बरोबर आहे असं सांगतात ना. योग मार्गातील अडथळे म्हणजे योग मार्ग म्हणजे, बरोबर आहे, हा संध्या त्यांनी ठरवलं, मी पण असंच ऐकलं, अडथळा सांगतात तो एक योगामधला, तुम्ही पण ऐकलं ना असंच, बरोबर, वादक तत्वच म्हटलं जातं याला. पर्टिक्युलर व्याधीमुळे हे आसनं करता येत नाहीत, रिस्ट्रिक्शन्स येतात. अंतरायाच्या प्रकरणामध्ये सांगतात ना, पण हो अंतरायामध्ये हो व्याधी, हो, अंतरायमध्ये सांगतात. स्त्यान सांगतात, स्त्यान म्हणजे पण आसनालाच जोडतात. पुन्हा स्त्यान, संशय, आसनाबाबत किंवा त्याच्या संशय, आळस काय सांगतात, योग साधना करावं न वाटण्याबद्दलचे आळस, हे सांगतात. आलं लक्षात. म्हणून योग सूत्र आपण प्रॉपर अभ्यास केला पाहिजे. हे काय दिलेलं आहे ते, काही जणांना वाटतं की उग जड चाललंय जड चाललंय, म्हणजे आपण हवेत तीर मारू नये. पतंजलींना विचारून योगसूत्र सांगावं, पतंजलीचे मग शिष्य कोण आहे ते व्यासांना विचारून सांगावं, इतरांनी सांगू नये. म्हणजे योग शिक्षकांनी अभ्यास कसा केला पाहिजे, व्यवस्थित केला पाहिजे, आणि शिकवलं सुद्धा कसं, समर्पक शिकवलं पाहिजे. म्हणून योग दर्शनाचे मूळ सिद्धांत आपल्याला शिकायचे आहेत बरं का. तर त्यामुळे हे जाणून घ्या. काय सांगितले, अंतराय म्हणजे काय आहे. अंतराय म्हणजे आता भाष्यकार सांगतील, एवढं सूत्र घेऊन आपण थांबणार आहोत. या सूत्रापाशी मी चर्चा केली चांगली, म्हणजे विचार चिंतन केलंय या सूत्रापाशी. म्हणजे व्यवहारामध्ये मी पण अनुभवाला आलेले आहेत ना माझ्या सुद्धा, की व्यवहारामध्ये काय सांगितलं जातं योग शिक्षणामध्ये, त्या बाबतीत म्हणजे तुमच्याकडून तसं होऊ नये. तर आपण इथपर्यंत येऊ. कसं आलो होतो आपण, ईश्वर प्रणिधानाने तज्जपस तदर्थ भावनेमुळे काय प्राप्त होतं, काय प्राप्त होते हे सांगायचं. अगोदरचं सूत्र आणि समाधीसाठी तीव्र वेग, समाधी प्राप्त होते ना, तीव्र वेग. नाही, ह्याच्या अगोदरचं सूत्र 29वे सूत्र हो, पुढच्यात प्रवेश करायचा आहे ना, साखळी बदलायची आहे. चेतनाधिगमोप्यंतराया अभावश्च. मग हे सांगा, म्हणजे काय होतं, अंतराया भावश्च म्हणजे काय होतं मराठीत, म्हणजे साक्षात्कार योगच्या जपाने परमात्मा प्रकट होतो, अभाव होतो अंतरायाचा.
हा आणखी ते सांगा ना हो, काय करावं लागेल? जीवात्म्याचा साक्षात्कार होतो. जीवात्म्याचा साक्षात्कार जीवात्म्याचा आणि होतो. परमात्म्याचा साक्षात्कार. हा साक्षात्कार आणि अभाव होतो. अंतराय अभाव. नसतात तेव्हा विघ्नांचा नाश होतो. चित्तीरोधातच असते. बाधकांचा नाश होतो. विघ्नांचा नाश होतो. ठीक आहे, बाधा नष्ट होतात किंवा विघ्नांचा नाश होतो, अंतरायाचा अभाव होतो. हेच सूत्र घ्यायचं. आता काय घेतलं आपण? कसं प्रवेश करतात पुढच्या विषयात सांगतोय मी तुम्हाला. विषय कसा बदलायचा जोडून हो, पाठ करण्याची युक्ती सांगतोय मी तुम्हाला. आपण कसं आलो? चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्ती सांगितल्या 5, चित्तवृत्ती सांगितले, त्याचा उपाय सांगितला, अभ्यास वैराग्य सांगितलं, अभ्यास सांगितलं, वैराग्य सांगितलं, वैराग्याचे प्रकार सांगितले, पुन्हा समाधी सांगितली, समाधीचे प्रकार सांगितले, तीव्र समाधी कशी प्राप्त व्हावी यासाठी ईश्वरामध्ये प्रवेश केला, ईश्वर प्रणिधानासाठी ईश्वर सांगितला, ईश्वर कसा सांगितला, ईश्वर सांगितल्यानंतर त्याचा जपार्थ भावना करायची, मग त्याचं फल काय प्राप्त होतं? ईश्वराचा परमात्मा होतो आणि अभाव होतो. मग विघ्न काय आहे सांगा? असं आता काय म्हणायचं मग? विघ्न आता पुढे विघ्न आहे. तिसवा सूत्र आहे सर विघ्नावर. विघ्न काय सांगा आता? हा असं म्हणायचं. मग असं विघ्न सांगितल्यानंतर मागच्या सूत्राला आलं पाहिजे परत. आलं का लक्षात? हे संगती लावून देतोय. संगती लागली का? पहिल्या सूत्रापासून अथ योगानुशासनम, चित्तवृत्तीचा निरोध, चित्ताच्या वृत्तीचा प्रकार, अभ्यास वैराग्य, अभ्यास काय आहे, वैराग्य काय आहे, वैराग्याचे प्रकार काय आहेत, त्याच्याद्वारे समाधी कशी प्राप्त होते, समाधीचे 2 प्रकार, समाधीचे 2 प्रकार, संप्रज्ञाचे 4 प्रकार, असंप्रज्ञाचे 2 प्रकार, असंप्रज्ञात मध्ये कोण? विधेय काय? भवप्रत्यय, उपाय प्रत्यय, भवप्रत्यय मध्ये 2, असं पाठ करा की भवप्रत्यय मध्ये 2, विधेय योगी, प्रकृती लीन योगी, असंप्रज्ञात मध्ये मग उपाय प्रत्यय. आपण कशात येतो? इतरेशाम, उपाय प्रत्यय मध्ये. मग उपाय कोणकोणते आहेत? उपाय प्रत्यय, वीर्य, समाधी, प्रज्ञा, पूर्वकम इतरेशाम. मग कुणाला लवकर प्राप्त होते? ज्याची तीव्रता जास्त, तीव्र संवेगानाम, तीव्रता ज्याला त्यांना होते. मग तीव्रते बरोबर आणखी काही आहे का? आणखी काही आहे का लवकर समाधी? ईश्वर प्रणिधानाद्वारा. मग विचारले ईश्वर काय आहे सांगा आधी. ईश्वर प्रणिधान पुन्हा पाहू. मग ईश्वर सांगितला क्लेश कर्म विपाक सर्वज्ञ बीजम पूर्वेशामपि गुरुः कालेन नवच्छेदात. मग तस्य वाचकः प्रणवः. मग कसं करावं ईश्वर प्रणिधान? तद जपस तदर्थ भावनम झालं. आलं? मग त्यामुळे काय होतो? त्याच्यामुळे मग काय होतं? अंतरायाचा अभाव होतो. मग आम्हाला कळालं साक्षात्कार होतो, कळालंय, पण अंतरायाचा अभाव होतो. तरी अंतराय काय आहेत सांगा म्हणल्यानंतर मग पतंजलींनी सुरुवात केली सांगायला. अथ के अंतराया, अवतरणिका कशी पहा. अथ के अंतराया ये चित्त विक्षेपा के पुनस्ती क्रियंतो वेती. आता चित्तात विक्षेप उत्पन्न करणारी विघ्ने कोणकोणती आहेत व ती कोणत्या स्वरूपाची आहेत ते सांगा. ते कशी आहेत बाबा तेच सांगा म्हणल्यानंतर मग पतंजली सांगायला सुरुवात करतात. अंतरायाचा विषय सुरू झालेला आहे, पण विषय सुटून आलेला नाही, एकमेकामध्ये गुंतलेला आहे. असं गुंतवता आलं सगळे सूत्र पाठ होतात. गुंतवायचं फक्त. आलं लक्षात? संबंध जोडायचा, साखळी संबंध जोडलेली असते असे. समत्वाद बौद्ध दर्शनामधला प्रत्युत्तर संमतवाद. नाही, सगळे सूत्र असेच असतात. सूत्रग्रंथ यालाच म्हणायचं. एकमेकात गुंफलेले असतात त्यालाच म्हणायचं सूत्र, नाहीतर म्हणायचं निबंध. मग नाहीतर मग निबंध, नाहीतर धडा झाला मग तो. आलं लक्षात? सूत्र एकमेकाला लागलं पाहिजे. आपण म्हणतोय काही सूत्र लागलं नाही बा, सूत्र म्हणतो आपण बघा. सूत्र शब्दाचा अर्थ जुळलं पाहिजे तर त्याला सूत्र म्हणायचं. तर ठीक आहे, मग काय झालं? आता विचारलं गेलं की काय अंतराय काय आहेत. मग आता पतंजली सांगत आहेत बोट ठेवायचं. आता सूत्रावरती बोट ठेवा. थांबणार आहोत आपण इथे. बोट ठेवा एकदा. व्याधी संशय प्रमादालस्य अविरतिभ्रांति दर्शनालब्ध भूमिकत्वानि अवस्थित्वानि चित्त विक्षेपास्ते अंतरायाः. व्याधी, ध्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन,
अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व हे 9 प्रकारचे चित्त विक्षेपा असते अंतराया, हेच चित्ताला विक्षेप करणारे अंतराय आहेत. अंतराय म्हणजे अंतर देणारे. कशाला अंतर देणारे? तर आपण कशासाठी निघालेलो आहोत? समाधी. आपण ज्यासाठी निघालेलो आहोत त्याला अंतर देणारी आहेत. आणि ईश्वर प्रणिधान काय आहे? तीव्र समाधीसाठी, समाधीकडे नेणार आहे. अंतराय नष्ट करणार. ईश्वर प्रणिधानाने काय होतं? अंतरायाचा अभाव होतो. अडथळे पार होत. मग अडथळे पार होतात अगोदर सांगितलंय. म्हणजे या सूत्राचं वैशिष्ट्य असं आहे, अगोदरच्या सूत्रात अगोदर काय सांगितलं आहे? उपाय सांगितलाय. कशाचा? विघ्नांना घालवण्याचा. ईश्वर प्रणिधानात बरं का, विघ्नांना घालवण्याचा उपाय अंतराया अभावश्च आधी सांगितलं आणि नंतर विघ्न सांगितलेत. आधी औषध सांगितलंय आणि नंतर रोग सांगितलंय. इथे लक्षात असू द्या. आलं का लक्षात? रोग विचारला पण आपण म्हणलं की हे औषधी आहे ना, हे खाल्लं का कॅन्सर कमी होतो. कॅन्सर काय विचारलं पण असं झालं. मग हे औषध आहे आणि हे औषधाने रोग होत नाही. मग रोग काय असतो विचारलं जाईल. अशा प्रकारे झालं. कारण हे कोणत्या सगळ्या सूत्रात काय सांगितलं? अंतरायाचा अभाव होतो सांगितलं. थांबा करतोस, म्यूट करतो. केले ठीक आहे. तर अंतरायाचा अभाव होतो. अंतरायाचा अभाव होतो अगोदर सांगितलं. कशाने होतो? ईश्वर प्रणिधानाने होतो. त्याचा जप, त्याची अर्थ, त्याचा भावना याद्वारे काय होतं? साक्षात्कार होतो आणि विघ्नांचा अभाव होतो. मग त्यानंतर मग विघ्न सांगायला लागले. मग विघ्न काय आहे? तर व्याधी आहे, त्यान आहे, संशय आहे, प्रमाद आहे, आलस्य आहे, अविरती आहे, भ्रांती दर्शन आहे, अलब्ध भूमिकत्व आहे आणि अनवस्थितत्व आहे. तर हे कशाचे अंतराय आहेत? समाधीच्या मार्गातील. अशा प्रकारे आपल्याला इथे थांबावं का घ्यावं 2 सूत्र? थांबू सर. थांबलं पाहिजे. जड झालंय. 2 तास झालं कंटिन्यू, म्हणजे 1.25 तास झालं. अगदी सुरू केले, मध्ये काही वेगळं घेतलं नाही. थोडी चर्चा करूयात. कुणाला काही बोलायचं असेल तर थांबूया. आणि आमच्याकडे लाईट पण नाही.